प्रल्हाद उपदेश करायला लागलाय आपल्या बापाला. मागच्या कथेला आपण तिथपर्यंत आलो होतो. हिरण्यकशिपूंना उपदेश करतो. आता हे आपल्या त्या बापाला किती मान्य झालं असेल हो. ज्यानं विष्णूचे जन्मल्यापासून वैर केलं, त्या वैर्याचंच नाव हा घरात घ्यायला लागलाय, तर त्याला त्या बापाला किती राग आला असेल. त्याला कुठे कुठे घातलं, तेलाच्या काहीत टाकलं, कुठं पर्वतावरून ढकललं, पण सगळ्या ठिकाणी प्रल्हादाचं रक्षण भगवंतांनी केलेलं आहे. कारण भगवंत नेहमी भक्ताच्या पाठीशी असतात. त्यामुळे प्रल्हादाकडून शिकण्यासारखं आहे बघा, की अगदी लहानपणापासून भक्तीचं जी मर्म आहे ते लहान मुलांना सुद्धा समजलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीमध्ये जर तारुण्यामध्येच भक्तीची जर सवय लागली किंवा लहानपणीच मुलांना जर सवय असेल तर त्याचा उपयोग खूप त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्याला होत असतो. हे प्रल्हादाच्या एका चरित्रावरून आपल्याला समजतं. गर्भात असल्यापासूनच नारदांचा त्याला संबंध आलेला आहे. कारण नारदांनी बराचसा कयाधूला उपदेश केलेला आहे त्याच्या आईला. त्यामुळं हिरण्यकशिपू जेव्हा मंदिराचलावर तपासाठी गेले होते ना, तेव्हा सगळ्या देवानी कयाधूला कैद करून नेलं, त्याच्या बायकोला हिरण्यकशिपूच्या. परंतु नारदांनी वाटेतच त्या देवाला सांगितलं, अरे तिच्या पोटात गर्भ आहे, तो तुम्हाला सोडवणारा आहे आणि तुम्ही त्याच्याच आईला कैद करून घेऊन निघालाय की काय. कयाधूला पकडून देव घेऊन जात होते, तिला कैदेत टाकूया म्हणले. कारण हिरण्यकशिपू जोपर्यंत तपस्येला गेलेला आहे तोपर्यंत ती आपण सूड घेऊया म्हणून देवाने तिला कैद केलेलं होतं. पण म्हणून नारदांनी वाटेतच थांबवलं त्यांना. अरे हिच्या पोटामध्ये आता जो भगवंताचा अंश आहे तो जन्माला येणार आहे, फार मोठा भक्त असणार आहे तो, आणि त्याच्यामुळंच याचा नाश होणार आहे त्याच्या बापाचा, हिरण्यकशिपूचा. म्हणून तिला सोडा. म्हणजे प्रल्हादाला झोपेत असताना, गर्भात असताना सुद्धा नारदांचा उपदेश ऐकायला मिळाला. हे फार मोठं गर्भसंस्काराचं महत्त्व आहे बघा. म्हणून गर्भात असताना बऱ्याच वेळा मागच्या वेळी पण चर्चा झाली, गर्भधारणा झाल्यापासून अगदी बाळ जन्माला येईपर्यंत त्या स्त्रीनं चांगलं वाचन, चांगली संगत अशा स्थितीमध्ये असलं पाहिजे. काही जण म्हणतात ते चित्र घरामध्ये लावायची, काही जण भगवान श्रीकृष्णाचं चित्र लावायची सवय असे. जी बाई त्या घरात ज्या खोलीमध्ये झोपते त्या बाईच्या गर्भात असणाऱ्या बाईच्या रूममध्ये एक असं श्रीकृष्णाचं चित्र लावावं, म्हणजे तिचं तिच्याकडे लक्ष जाईल. ठीक आहे, त्या गोष्टी पण आहेत, पण खरा फायदा कोणता होत असेल तर वाचनाचा. त्यांनी भागवत वाचावं, फार मोठी ज्ञानेश्वरी वाचावी, दासबोध वाचावा, आणि जिथं कीर्तन कार्यक्रम असतात, काय असले सेवा असतात त्या ठिकाणी जावं. म्हणजे मनाला जिथं जिथे शांती मिळते त्या ठिकाणी जावं. नको नको ते उद्योग करीत बसू नये. म्हणजे भलतंच काहीतरी कोणतरी शिकवत असतात आणि नवीन नवीन आता उपकरणं काहीतरी निघालेत त्या गर्भाळ स्त्रियांच्यावरती परिणाम करणारे, काही उपयोगाचे नसतात. याच्यापेक्षा शांतपणानं भगवत भजन करावं, नाम घ्यावं, शांत राहावं, जोराचा व्यायाम करावा. म्हणजे अशा ठिकाणी मुलांचा जन्म चांगला होतो. म्हणून इथं वर्णन करताना हिरण्यकशिपूला एवढा मोठा प्रल्हाद भक्त होता, त्याच्या स्पर्शानं त्याच्या वर्गातली मुलं सुद्धा भक्ती करायला लागली. त्याचे शिक्षक सुद्धा नारायण नारायण म्हणायला लागले. केवढा स्पर्शाचा प्रभाव आहे बघा, संगतीचा केवढा प्रभाव आहे. पण बऱ्याच वेळा प्रश्न येतो, परीक्षित विचारतो, या सगळ्यांच्यावर प्रभाव पडला, मग हिरण्यकशिपू बरोबर तू होताच ना, हिरण्यकशिपूवर का परिणाम झाला नाही. त्यांनी सांगितलं की त्याचा मूळचा जन्मच राक्षसी प्रवृत्तीचा होता. त्याच्यात ते रुजण्यासारखं नसतं. ज्यावेळी एखादं भुसभुशी जमीन असते ना, त्या ठिकाणीच बीज रुजतं. पडकी ओसाड जमीन असेल तिथं कशी रुजेल. तसा हिरण्यकशिपू ही ओसाड जमीन, त्या ठिकाणी प्रल्हादाच्या भक्तीचं जरा सुद्धा बी रुजलं नाही. त्याला कारण ते आहे. ते म्हणतात लाईट लागते, बल्ब असला लावला ना लाईटला तर लाईट लागतो, बल्ब लागतो, पण गेलेला बल्ब जर लावला तर लाईट असून तरी काय करायची, हा मुद्दा आहे की नाही. कीर्तन प्रवचन चालू आहेत, पण गेलेल्या बलाला काय सांगून उपयोग आहे, काय सांगा बघू. बऱ्याच वेळा असं होतं, लाईटच लागत नाही, कीर्तन ऐकली, प्रवचन ऐकली, काय परिणामच काय नाही. कसा परिणाम होणार, बल गेलेला आहे असा त्याचा अर्थ आहे. हिरण्यकशिपूच्या बाबतीमध्ये तसंच घडलेलं आहे. त्यामुळं चिडला एके दिवशी आणि हिरण्यकशिपूने विचारलं, कुठं आहे तुझा भगवंत विष्णू, तेवढा मला सांग, मी काय आहे तू माझ्या समोर येऊ दे, त्याची हिंमत असेल तर. आणि प्रल्हादाने सांगितलं तो सगळीकडे आहे. सगळीकडे म्हणजे कुठं आहे, हा खांब आहे, त्या खांबात सुद्धा आहे का, आहे म्हटला. सगळीकडे आहे तर खांबात कसा राहणार नाही, खांबात सुद्धा आहे. म्हणून जोरानं त्यानं आपल्या तलवारीचा वार केला आणि लाथ सुद्धा त्या खांबाला मारली. त्यावेळी त्यातूनच भगवंत प्रकट झाले खांबातून. हा नरसिंह अवतार आहे, भगवान नरसिंहांचा अवतार आहे. आणि हा अवतार अतिशय श्रेष्ठ दर्जाचा अवतार मानलेला आहे. विचार केला तर बघा की डोकं जे होतं ना
ते सिंहाचं डोकं आहे आणि सगळं खाली धड जे होतं ना ते माणसाचं आहे. तो काय म्हणत होता, मला माणसाकडून मराय नको, देवाकडून मराय नको, असं पाहिजे काय, मग असं करूया. डोकं पशुचं, खाली धड माणसाचं, म्हणजे त्याला माणूसही म्हणता येत नाही, त्याला पशुही म्हणता येत नाही, त्याला देवही म्हणता येत नाही. त्याने काय केलं, उचलून मांडीवर घेतला हिरण्यकशिपूला आणि मांडीवर घेऊन, का त्याने मागितलं होतं, मला जमिनीवरही नको आणि आकाशातही मृत्यू नको, होय काय, मग मांडीवर घेतो म्हणले, म्हणून मांडीवर घेतलं. मला संध्याकाळ रात्री नको, दिवसा नको, म्हणून बरोबर संध्याकाळी मारले त्याला. दिवस मावळताना, ज्यावेळी दिवस तरी गेलेला नसतो, रात्रही झालेली नव्हती आणि दिवसही संपलेला नव्हतो, अशी जी सांज वेळ असते ना, त्या सांज वेळेला त्याचा मृत्यू झाला. किती भगवंत हुशार असतात बघा, भगवंत कशी हुशारी दाखवतात. आपण म्हणतोय आपण हुशारी करायला जातोय देवाकडे, देव फार बुद्धिमान आहेत. बुद्धिमताम वरिष्ठम मनोजेवम म्हणतात ना, हनुमंताचं वर्णन करतात, बुद्धिमताम वरिष्ठम, हे त्याचं कारण ते आहे. त्यानं उचलून मांडीवर घेतला, म्हणजे जमिनीवरही नको, आकाशातही नको, रात्री नको, दिवसा नको, संध्याकाळी, घरात नको, बाहेर नको, म्हणून उंबऱ्यावर, बघा उंबऱ्यावर मारलंय त्याला, उंबऱ्यावर घेतलेला आहे. माणूसही नाही आणि देवही नाही. अस्त्रानं नको, शस्त्रानं नको, म्हणून नखानं मारलं. सगळं जो वर दिला होता ना, तो वर बरोबर फॉलो केलाय देवानं, जरा सुद्धा त्यामध्ये कुठलीही कमतरता केली नाही आणि अशा पद्धतीनं त्याचा नाश करून टाकला. म्हणजे एका राक्षसाचा नाश केलेला आहे. भक्ताचं बोल खरं करण्यासाठी भगवंत प्रकट झाले. तेषामहं समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरत पाडता, वर्णन केले 12व्या अध्यायामध्ये गीतेचा श्लोक आहे. तेषामहं समुद्रता, त्या मृत्यू समुद्रातून वाचवण्यासाठी भगवंत प्रकट होत असतात, भक्तासाठी प्रकट होत असतात. आणि तसा हा प्रकट झाला. हिरण्यकशिपूचा वध झाला, पण तो नरसिंह अवतार होता ना, शांतच होईना. आपण जर मालिका बघितली असेल तर पूर्वीच्या मालिकेमध्ये त्याचं वर्णन करून सांगितलेलं होतं. त्याचं वर्णन केलेलं आहे त्या मालिकेमध्ये. तो सिंहासारखा डरकाळे फोडत होता, म्हणजे अजून कुणाला मारून संपू, अशी त्याची अवस्था झाली होती. त्यांच्या जवळ कोण जाईना. ब्रह्मदेव आले, ब्रह्मदेव प्रार्थना कराले, प्रभू शांत व्हा, आता हिरण्यकशिपूचा वध झालाय, प्रभू शांत व्हा, शांत व्हा, पण ऐकलंच नाही. शेवटी लक्ष्मी मातेला बोलवलं, बायकोच तरी ऐकतात का बघूया म्हणून लक्ष्मी मातेला आणलं, तरी लक्ष्मी मातेचं सुद्धा ऐकलं नाही. आणि पुढे शेवटी प्रल्हादानं म्हटले, प्रभू, त्याच्या तोंडात काही श्लोक टाकलेले आहेत भागवतामध्ये, ते श्लोक आहेत की प्रभू, त्यांनी प्रणाम केला, प्रभू शांत व्हा. आणि मग जेव्हा प्रल्हादानं नमन केलं, त्यावेळी तो सिंहाच्या अवतारातली ते सिंहाची जीभ होती ना बाहेर काढून ती प्रल्हादाला चाटायला लागलेली आहेत, असं वर्णन आहे भागवतामध्ये. किती प्रेम भक्तावर देव करतो बघा. आपल्यावरही प्रेम असतं बरं काय, म्हणून आपल्याला झोप लागते. झोप नसते ना देवाची, प्रेम नसतं ना, झोप लागली नसती, अन्न पचलं नसतं, चालता बोलता आलं नसतं आपल्याला. कोणाच्या बोलणं चालते, वृक्षाची पाने हाले त्याची सत्ता, मीच एक करता म्हणून हे सांगतात ना. आपण चालतोय, बोलतोय, खातोय, जेवतोय, रक्त फिरतोय, याचा अर्थ माझ्यावर भगवंताची कृपा आहे आणि तो सगळं माझं करतो, म्हणून मला त्याचं काहीतरी करायला पाहिजे, हा विचार आहे. म्हणून भगवत प्राप्तीसाठी काय मोठं पद असायला पाहिजे, शिक्षण असायला पाहिजे, मोठमोठ्या शाळेतून जाऊन काहीतरी संस्कृत शिकायला पाहिजे, काही लागत नाही. भगवंतासाठी फक्त प्रेम लागतं. प्रल्हादाकडे काय होतं सांगा, किंवा सेना न्हावी, गोरा कुंभार, गजेंद्रासारखा पशु, हे सगळं फक्त प्रेमापोटी आलेले आहेत ना. फक्त प्रेमापोटी देव भक्तासाठी राहून आलेला आहे. विचार केला तर लक्षात येतो, प्रेमाच्या हाकेला भगवंत लगेच प्रसिद्ध देतात, पण गर्व असेल ना, त्या गर्वाला मात्र विचारत नाही. भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यातली कथा आहे बघा. सत्यभामेला सुद्धा गर्व झालेला होता, आणि हा गर्व होता की मी कृष्णाला सगळ्यात प्रिय आहे, कारण मी सुंदर दिसते ना. त्यामुळे या 7 बायकामध्ये, 7 का, या 16,000 बी आहेत त्या उरलेल्या, पण त्यामध्ये मी सुंदर आहे, त्यामुळे भगवंताला मी प्रिय आहे. मग नारद काय म्हणतात, तू जी वस्तू दिसेल तीच वस्तू तुला पुढील जन्मात मिळणार आहे. तू जर आत्ता तुझ्या नवऱ्याला कुणाला तरी दान केलंस ना, तर तोच दान म्हणून तुला पुढच्या जन्मात मिळणार आहे. तुला पाहिजे आहे काय कृष्ण म्हणून नवरा, तर म्हटली पाहिजे की. मग तू आता काय कर, नारदाने उभी केली आहे बघा, मग तू देऊन टाक कृष्णाला कुणाला तरी. मग कुणाला द्यायचं, मलाच दे की. नारद म्हणले मला दे, मी कृष्णाला घेऊन जातो.
नारदांनी दान स्वीकारलं आणि कृष्णाला घेऊन जावं लागले. सगळ्या त्या बायका राण्या जमा झाल्या आणि म्हणल्या मग आमच्या नवऱ्याला कुठं घेऊन निघाला. तर नारद म्हणले दान जे आहे ना ते दिले एकदा की त्याचा मालक बदलतो. ज्याने घेतलं त्याच्या मालकीचं होतं. सगळ्या नारद त्या बायका राण्या गयावया करायला लागल्या. नारदांना म्हणल्या नेऊ नका की त्यांची काहीतरी आपण तुला करूया. त्यांच्या वजना इतकं सोनं तुम्हाला देतो. खरंच ह्या यांना एवढं नेऊ नका. ठीक आहे म्हणले तुला करूया आणि तुला केल्यानंतर जे काय असेल ते दान मी घेऊन जाईल मग आणि कृष्ण तुम्हाला घेऊन जावा. ठीक आहे म्हणजे सत्यभामा म्हणजे ह्यात काय विशेष आहे. भरपूर सोनं राज्यामध्ये आमच्या पडलेलं आहे. तिजोरीत भरपूर राज्यात सोनं आहे. त्यातलं सोनं आता कृष्णाचं वजन असून केवढं असायचं आहे. आणि म्हणून तुला करायला चालू केली. एका पारड्यामध्ये भगवान श्रीकृष्णाला बसवलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये सोनं टाकायला सुरुवात झाली. असं सोनं टाकत गेले. पारडं श्रीकृष्णाचं जडच. किती सोनं राज्यातलं सगळं गोळा करून आणून दिलं. सोनं टाकलं तरी पारडं जडच राहायला लागलं. सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागलं. आणि सगळ्यांचा जो गर्व होता ना म्हणजे विशेष करून सत्यभामेचा तो हळूहळू खाली यायला लागला. मी स्वतःला शान समजत होतो. देवाला विकत घेता येतोय असं मला वाटत होतं. पण शक्य नाही. देव विकत घेता येत नाही. देव भाजीपाला नाही असं जे वर्णन संत करतात ना तेच आहे. रुक्मिणी मातेनं हे समजल्यानंतर रुक्मिणी माता आली. त्यांनी काही केलं नाही. फक्त तुळशीमधलं एक पान खुडून घेतलं आणि ती म्हणली सगळं सोनं बाहेर काढा बाजूला. त्या पारड्यातलं सगळं सोनं बाजूला काढलं आणि तुळशी पत्र फक्त टाकल्या बरोबर तुला झाली. सगळ्यांच्या लक्षात आलं काय एवढं तुळशीपत्रात वजन असते का हो तुला होण्यासारखं. शक्यच नाही. ते वजन कसलं होतं माहिती आहे का. प्रेमाचं वजन होतं. आपण देवाला प्रेमानं अर्पण केलं ना तर देव प्रसन्न होतो. गर्वानं अर्पण केलं ना मी श्रीमंत आहे मी एवढं मोठं दान देणार आहे असं म्हणून जर दान द्यायला लागला ना तर म्हणजे तुझं दान तू नको तू कुठलं द्यायला लागलास माझ्याकडलं देतोस ना. त्यामुळे तू मिळवलंस ते माझ्याकडलं आहे. तू माझं म्हणू नकोस आणि गर्वानं देऊ नकोस. म्हणून इथं गर्वानं दिलेलं दान कोणी स्वीकारत नाही. भावाशिवाय देव आकळला जात नाही. भावेविन देव न कळे निसंदेह. हरिपाठामध्ये आपल्याला सांगितलं आहे भावेविन भक्ती भक्तीविन मुक्ती बळेविन शक्ती बोलू नये. उगाच गर्विष्ठपणानं जर देवाजवळ जायला लागलो. म्हणून मंदिरांची दारं जी असतात ना ती छोटी असतात बघा. प्रत्येक मंदिराचं दार छोटं असतं का उगाच असा ताट जाऊ नये. ताट गेला तर डोकं फोडून घे मग. म्हणून खाली वाकूनच जावं मंदिरात जाताना. म्हणून छोटे दरवाजे ठेवलेले असतात मंदिराला कारण वाकून जावं म्हणून भगवंताला काही वस्तू दे आपल्याकडलं भावानं प्रेमानं अर्पण करावं. जे घरात आपल्या आहे ते देवाला द्यावं. आहे आपली पोळी भाजी भाकरी काय आहे ते देवाला अर्पण केल्याशिवाय कधी जीवू नये. म्हणून रोज देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे. आपण नैवेद्य दाखवला कधी विसरतो. मागच्या वेळा चर्चा झाली. असाच घरातलं शिजवावं की ते देवाला अर्पण करण्यासारखं असावं. असं शिजवलं पाहिजे ना. जर घरात काहीतरी घाणेरडं शिजायला लागलं तर ते अर्पण करता येत नाही. आणि आपली सगळे देवघरं तरी कुठं असतात विशेष करून किचन कट्ट्याच्या खाली. विशेष देवाचे जागा कुठं आहे किचन कट्ट्याच्या खाली. सगळ्या फोडण्या दिवसाच्या रोजच्या त्याच्या अंगावरच रोजचा अभिषेक त्याला असतो. आता चांगल्याचा अभिषेक असेल तर ठीक आहे. रोजची फोडणी जर शाकाहारीच असेल तर ठीक आहे ना. दुसऱ्याच फोडण्या जर त्याच्या अंगावर अभिषेक म्हणून पडायला लागल्या तर देव काय बघेल काय बघून घेईल. काकांचं वाक्य आहे परमपूज्य काकांचं. बघेल आपल्याकडं काय बघून घेईल. बघूनच घेतो. म्हणजे असं करतोस काय तुला दाखवतो मग. कारण जागाच नाही. ह्याला झोपाय जागा यांच्या बाथरूम बघितलं तर आईस पैस आणि देवाला एवढंच खुराड. अरे काय चाललंय काय घरात. एवढा मोठा किती स्क्वेअर फूटचा 1400 स्क्वेअर फूटचं माझं घर आहे. हाय बरं आहे. आणि देवाला कुठं 2 स्क्वेअर फूटचं देवघर. तुझं 1400 स्क्वेअर फूट कोण विचारतंय. कुणाच्या जीवावर तू बांधलंस. देवानं ही संपत्ती तुला दिली म्हणून एवढं 1400 स्क्वेअर फूटचं घर बांधलंस आणि देवाला खुऱ्याडात ठेवतोस. तो देव प्रसन्न होऊन तुझ्यावर कृपा करेल काय. आणि म्हणायचं माझ्यावर उपकार कर माझ्या पोरासनी यश दे त्यांचे ॲडमिशन होऊ द्या त्यांना नोकरी मिळू दे चांगलीच बायको माझं ऐकणारी येऊ देत सून मला. असं सगळं म्हणत बसायचं. का ऐकेल तो सांगा बघू. त्याचं काय आपण केलेलं असतं म्हणून काहीतरी करावं ना त्याचं. म्हणून त्याला अर्पण करायला दुसरं काही लागत नाही. तो तुमच्याकडे पैसा अडका मागत नाही. चांगल्या प्रकारची उदबत्ती आणा म्हणत नाही. आता उदबत्ती आणताना सुद्धा वास कोणाच्या आवडीचा आणतोय हो आपण. दुकानदाराला विचारतोय हे नको हे जरा ठेवा. अरे तू वास घेऊन दाखवालास. देवाला एकदा विचार तुला चंदन पाहिजे का मोगरा पाहिजे का केवडा पाहिजे. कधी विचारलंय देवाला. कधीच विचारत नाही.
ह्याला शुगर आहे म्हणून कमी साखर असलेला शिरा दाखवतोय देवाला. का? ह्यालाच खायचा असतोय ना. देव कुठं खातोय म्हणतोय हा? म्हणून हे म्हणतोय कमी साखरेचा रवा दाखवा. समजा देवाला शुगर नाही ना, मग त्याला जरा साखर टाकून द्या ना. त्याला गोड जर आवडत असेल तर नको हो, ते कुठं खातोय, मलाच खायचं आहे. आता तो कुठं खातोय म्हणजे भावच नाही ना त्याच्याबद्दलचा. जेव्हा देवाबद्दलचा भाव असतो ना, म्हणून भावाशिवाय देव प्रसन्न होत नाही. नामदेवानी जेवायला वाढलं ना, तो तसा आहे. देव येत नाही म्हणतात, जो जेवत नाही ना, तर त्यांना म्हणतात नामदेवासारखा कोणी चारवणारा नाही म्हणून देव जेवत नाही. देव येत नाही म्हणतात, पण द्रौपदीसारखा कोण बोलवणारा नाही म्हणून देव येत नाही. म्हणजे देव नाचत नाही म्हणतात, पण मीराबाईसारखी भक्तीच नाही, त्यामुळे कोण कुणाबरोबर तो नाच करेल सांगा बघू. अशी मीराबाई किंवा ही असे असायला पाहिजे. हे सगळे असे भक्त, नामदेव द्रौपदी सारखे भक्त असतात ना, देव धावून येत असतो. आपण उगीच म्हणत असतो की देव येत नाही, म्हणून विचार केला तर भगवंत हा परीक्षा पाहत असतो आपली. म्हणून सतत परीक्षा आपली असते. भगवंताबद्दल आपण कसं वागतो. कृष्णाने मुद्दामच बोट एकदा कापून घेतलं होतं ना, कोण माझं काय करतंय जरा बघूया म्हणून. नारदांनीच सांगितलं होतं, जरा बघूया की ट्रायल घेऊया तुमच्या बायकांची, सगळ्यांची, घरातल्या कुटुंबियांची. त्यामुळे ज्या ज्यावेळी सुभद्रा ही पाठची बहीण होती आणि त्यांच्याकडे नारद मागायला गेले, भावाचं बोट कापलंय तुझ्या आणि काहीतरी दे, माझ्याकडे काय असतं तर दिलं असतं म्हणले. हा शालू तरी माझा भर जरी आहे, एवढा मोठा शालू कसा फाडू, असं वर्णन केलेलं आहे. पण जेव्हा द्रौपदीकडे गेले मात्र, पण द्रौपदीनं आपला एवढा लाख मोलाचा शालू जो होता, जो स्वर्गातून प्राप्त झालेला असा शालू, त्याला फाडून, आपला पदर फाडून त्याने दिला. ती म्हणली मी पाठची बहीण नाही तिच्या, पण त्यानं मला बहीण मानलेली आहे. आता आपल्याकडे ते गीत सुद्धा प्रसिद्ध आहे बघा. भर जरी ग पितांबर दिला पाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. मोलकरीण पिक्चर मध्ये गीत आहे बघा, गदी माडगुळकर लिहिलेलं आहे. भर जरी ग पितांबर दिला फाडून. कुणी फाडून दिला? द्रौपदीनं. द्रौपदीशी बंधू शोभेनारा. सगळं गीत ऐका, युट्यूबला तुम्ही टाकलं ना लगेच ऐकायला मिळते. फार सुंदर आहे. एवढी पाठची बहीण सुभद्रा, तिनंच आपला शालू किंवा ते आपलं वस्त्र फाडून दिलं नाही, पण द्रौपदीने दिलं. पण द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी तिचा उपकार फेडत ना. कुठलं उपकार देव ठेवत नाही आपल्याकडनं. एवढं द्या, 100 पटीनं तो देत असतो. थोडं दिलं ना, त्याच्या 10 पटीनं तो देत असतो. पण थोडं द्यायचं ते प्रेमानंच द्यायला पाहिजे. हा मुद्दा त्यातला फार महत्वाचा आहे बरं काय. नाहीतर आपण देतोय बरं काय, पण प्रेम नसतं. ज्यावेळी आपण त्यावेळी नैवेद्य दाखवत असतो ना, नैवेद्य दाखवताना प्रेम असायला पाहिजे देवाबरोबर. मी एका आमच्या मित्राबरोबर गेलो होतो, त्याचा उपवास होता. तो खिचडी खायचा होता. म्हटलं चल की जायचं आहे आपण गडबडीने, एका गावाला आम्ही निघालो होतो. चल म्हटलं. तर म्हटलं माझा उपवास आहे, खिचडी खातो. बायकोने खिचडी आणली, तयार केली, त्याच्या हातात दिली. मग म्हटलं खायचं का, आटप लवकर. तर म्हटलं देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. अरे मग तोपर्यंत देवाला नैवेद्य तर दाखव, थंड मध्ये होईल तोपर्यंत मग खाशील तरी. अरे म्हटला गरम आहे म्हणूनच देवाला दाखवणार, तोंडाला भाजणार नाही का त्याच्या. ह्याला म्हणायचा भाव. नंतर आपलं काय फालतूच गोष्ट आपण बोलत असते. त्याला काय होतंय, ते कॅलेंडरच आहे किंवा फोटोच आहे, त्याला काय भासते म्हणजे ह्यानं त्याचं अस्तित्वच अमान्य केलं, असा सरळ अर्थ आहे हो. देव नाहीच म्हणतोय, नाही म्हणतोय तर नैवेद्य कुणाला दाखवतोस, हा मुद्दा येतो ना. सकाळी सकाळी उठायचं, एकदम थंडीमध्ये उठलेला असतो आणि घागरीतल्या पाण्यानं देवाला, आपण गरम पाण्यानं आंघोळ करायची आणि देवाला घागरीतल्या पाण्यानं भिजवून त्यांना गंध घ्यायला चाव, त्यांना थंडी वाजणार नाही. शाना भक्त असेल तर म्हणेल मी गरम पाण्याने आंघोळ केली ना, फार कडाक्याची थंडी आहे, देवाला गरम पाण्याने मी आंघोळ घालणार आहे. अशी गरम पाण्याने आंघोळ घालणारे सुद्धा आहेत बरं काय. आणि बरेच जण विचित्रपणाने सुद्धा त्याची भक्ती करणारे आहेत. काय त्या भक्तीचे एक एक देवांची पूजा बघितली तर अंगाव काटा मारण्यासारखा. देवाच्या अंगावर केवढा काटा येतोय कुणाला माहिती. शिव्या देत असतात, काहीतरी बोलत असतात, कुणाला तरी सूचना देत असतात आणि घालील लोटांगण वंदन चरण चालूच असतं. दोन्ही एकाच वेळी चालू असतं. म्हणजे बरेच वेळा असं असतं, बायका तरी त्यांच्या त्या घंट्या चालू असतात आणि नवऱ्याला खुना. 2 शिट्ट्या झाल्या, 3ऱ्या शिट्ट्याला गॅस बंद करायचा, घालील लोटांगण वंदन चरण. अरे चाललंय का, देवाकडे लक्षच नाही, कुकरकडे लक्ष आहे. कुकर प्रिय आहे ना, कशाला आपण महत्व देतो. त्यावरून देव आपल्याला केवढं महत्व द्यायचं आमच्या आयुष्यामध्ये ते ठरवत असतो. त्यानं अनुग्रह करावा, माझ्यावर कृपा करावी, तू काय केलं त्याच्यासाठी, हा मुद्दा आहे. द्रौपदीनं एवढं वस्त्र, चिंदी फाडून दिली, त्या चिंदीच्या बदलाला म्हणे 9,999 साड्या म्हणे पुरवल्या.
त्या वर्णन त्यामध्ये महाभारतामध्ये केलेलं आहे. कारण त्या चिंधीला म्हणे ते तेवढे धागे होते म्हणे, जी चिंधी दिली होती ना ते जेवढे धागे होते तेवढं भगवंतानी तिला पुरवलं. पण द्रौपदीनं तक्रार केली बरं का, किती वेळ मी तुला बोलवलं आणि आत्ता आलास काय मला सोडवायला, म्हणली द्रौपदी. ती म्हटली बरोबर, कधी मला बोलवलंस म्हणली, ज्यावेळी मी मला बोलवलंस त्यावेळी मी आलो. पहिल्यांदा बोलवलंच भीष्माचार्यांना, नंतर म्हणलीस नवऱ्यांना या, अर्जुनाला या, युधिष्ठिरला या, भीमा ये, सगळ्यांना बोलवलं. कृपाचार्यांना सांगितलं, द्रोणाचार्यांना सांगितलं, आणि ती येईनच म्हणून मला बोलवलंस, मी आलो. पण बोलवलंच अगोदर कुणाला? भरोसा कुणाला? कुणाचा आहे? नातलगांचा, पाहुण्यापयांचा भरोसा आहे. मला पाहुणे मदत करतात. अरे पाहुण्याच्या मनात शिरला कोण तुला मदत करायला? त्यांच्या डोक्यात कल्पना देवानं घातली म्हणून तुला मदतीला तो आलाय. देव मदत करतो. कुणातर्फे तरी असेल, तो भाग महत्वाचा नाही, पण मदत जी आपल्याकडे येते ती देवाकडून येते. म्हणून प्रल्हादाचा भाव हा उत्कट होता, म्हणून त्यानं भगवंताला शांत केलं. आणि भगवान नरसिंह म्हणाले, जगाला सुखी करण्यासाठी मी 2 अमृत दिलेले आहेत, त्यात अमृताचं प्राशन तुम्ही करा. त्यातलं एक अमृत आहे नामाचं अमृत, आणि दुसरं आहे कथा अमृत. आता आपण कथेचं अमृत घ्यायला लागलोय बघा. आणि घरामध्ये नाम प्राशन करायचं. खायचं काय? नाम. पाहायचं डोळ्याचा आहार कुठला? भगवंताचं रूप. कानाचा आहार कुठला? भगवंताचं गुण गान ऐकणं. हे सगळं. जिभेचा आहार कुठला असला पाहिजे? तर भगवंताचं नामस्मरण करणं. मुखानं जिवेनं नाम असोनी संसारी जिवे वेगू करी. हे ज्याला करता येतं त्यानं 2 अमृत प्याले म्हणायचे. ते त्या कथा ऐकतात, प्रवचन कीर्तन ऐकतात आणि नाम घेतात. ही 2 म्हणजे आपल्याला ती चिरंजीव करतात. अमृत प्याल्यामुळे काय होतं? मरण येत नाही. मरण येत नाही म्हणजे काय? मी मरत नाही हे कळतं. मग मरतंय कोण? शरीर मरतं, मी मरत नाही. म्हणजे अमर झाला का नाही? हा अमरच होतो. म्हणून हे अमृत आहे. म्हणून भजन परमार्थ साधना दुसऱ्याकडून करून घेता येत नाही. माझ्या बदला तू कर असं म्हणता येत नाही बरं काय. ते मी म्हणणार का मला जमत नाही, तुम्ही करा. आपण बर्जे काकांना म्हणतोय ना, आमच्या घरातलं सगळं जे आहे ना ते तुम्ही स्तोत्र म्हणा. आता ते म्हणल्यामुळे काहीसा परिणाम होतो, पण स्वतः स्तोत्र म्हणल्यामुळे त्याचा जास्त परिणाम होतो. बायकोनं नाम घेतला याचा फायदा नवऱ्याला होणार नाही. कसा होईल सांगा बघू? थोडंसं पुण्य काहीतरी मिळेल, पण म्हणतात बायकोचं पुण्य नवऱ्याला मिळत नाही, नवऱ्याचं मिळते. आता नवऱ्यानं काय केलं असतं तर बायकोला मिळेल ना. म्हणून बायकोन त्याच्या जीवावर पुण्यासाठी राहू नये. फार महत्वाची गोष्ट आहे. पुण्यप्राप्ती करायची असेल ना, नवऱ्याच्या जीवावर राहू नये. नवरा एक वेळा राहतो, कारण शास्त्रानं सांगितलंय की बायकोची पुण्याई जी असते ना ती नवऱ्यालाही मिळत असते. परंतु ही गोष्ट आपण स्वतः करायची आहे. ती झोपायचं असेल तर कोणी झोपायचं सांगा. मग माझ्या बद्दला तू झोप म्हणतात कोणाला? मला स्वतःला झोपायला लागते ना. मग नाम घेताना तेवढं दुसऱ्याला कशाला सांगायचं आपण? आणि ह्यानी घ्यावं किंवा त्यांनी घ्यावं, मग आमच्या घरात पुण्य यावं, तुम्ही यावं आणि आमच्या घरात पारायण करावं. आपण स्वतः पारायण करायचं. कारण सगळा हे जो करायचा जो भाग आहे तो आपण करायचा आहे. म्हणून म्हणतात बघा, प्रत्येकाने स्वतः करायची गोष्ट कोणती असेल? पहिला आहे भजन, स्वतःच करायचं. विवाह करायचा असेल स्वतःच करायचा ना. नाही माझ्या बदलात तुम्ही उभा राहा, माझा जरा रजा मिळाली नाही असं कोण नवरा जर म्हणायला लागला, मला आज रजाच मिळणार, मी मिलिटरीत असतोय, मला आज जायला लागते, तर आज आपल्या भावाला सांगायचं तूच जरा त्या बोहल्यावर उभा राहा, माझं नंतर माझं मी बघून घेतो. असं होत नाही. विवाह त्याचा त्यानं. मरायचं असेल दुसरं मरेल काय आमच्या बाजूला? मरताना तोच. भोजन करायचं असेल त्यानंच करायला लागते, दुसऱ्यानं करून नाही. कशा गोष्टी फार महत्वाच्या असतात बघा. हे उदाहरणं कशासाठी दिल्यात माहिती आहे? स्वतः करायचं काम भजन आहे म्हणून. भोजनाचा इथं विचार नाही, विवाहाचा विचार नाही, खरी गोष्ट आहे भजनाची आहे. म्हणून प्रल्हादानं स्वतःबरोबर आपल्या सगळ्यांचा उद्धार करून घेतलेला आहे. म्हणून या ठिकाणी विचार करताना प्रल्हादाची भक्ती जी आहे ती नरसिंह रूपाने प्रकट झाली आणि देवांना सुद्धा बाहेर काढण्याचं काम त्या भक्तीने केलेलं आहे. तसंच म्हणून ओम नमो भगवते हा जो मंत्र दिलेला होता नारदाने प्रल्हादाला, त्याच मंत्राचा उपयोग ध्रुवानं जसा केला त्याच मंत्राचा उपयोग प्रल्हादाला सुद्धा झालेला आहे. आणि ह्याच प्रल्हादाच्या याच मंत्राच्या भक्तीच्या अगदी जीवावरती गजेंद्र मोक्षाची कथा सुद्धा तशीच अवलंबून आहे. गजेंद्र म्हणजे एक हत्ती आहे, त्या हत्तीला सुद्धा देवानं मोक्ष द्यावा. माणसाच्या भक्तीला तो खुश होतोच, पण हत्तीच्या भक्तीला खुश झाला. ही एक उत्तम उदाहरण पुराणानं, भागवत पुराणानं आपल्याला दिलेलं आहे. गजेंद्र मोक्षाचे काही श्लोक 10 ते 12 श्लोक मूळ भागवतामध्ये आहेत. कधी कधी
काही गुरुजी लोक जे आहेत, जे पंचांग वगैरे पाहणारे असतात, ते बऱ्याच वेळा घरात ज्या अडचणी असतात त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी म्हणतात गजेंद्र मोक्षाच्या श्लोकाचं काय करा, पठण करा. गजेंद्र मोक्षाचं स्तोत्र पठण करा. आणि स्वतंत्र पुस्तक सुद्धा गजेंद्र मोक्षाच्या श्लोकाचं मिळते बाजारामध्ये. त्याचं पठण सुद्धा घरामध्ये केल्यामुळं आपल्यावर आलेली संकट दूर होतात, असं वर्णन भागवतानं सुद्धा करून ठेवलेलं आहे. तर ही गजेंद्र मोक्षाची त्रिकूट नावाचा पर्वतावर हा गजेंद्र नावाचा बलवान हत्ती राहायचा होता. त्रिकूट पर्वतावरती खूप त्यांच्या बायका हत्तीने होत्या, खूप पिल्लं होती, म्हणजे तिची मुलं सुद्धा खूप होती. पण एक दिवशी हा बायकांच्या बरोबर मुलांच्या बरोबर एका सरोवरामध्ये क्रीडा करत होता, खेळत होता, मजा करत होता. आणि मजा करत असताना विचार केलेला आहे, भागवत सांगतं हे सरोवर म्हणजे संसार आहे, लक्षात घेण्यासारखं आहे. आणि जीव म्हणजेच गजेंद्र हत्ती आहे. आणि तो खेळत होता कुणाबरोबर, बायकाबरोबर, म्हणजे कुटुंबियांच्या समवेत, नातलगांच्या समवेत. म्हणून फार विचार इथं फार करणं गरजेचं आहे. हत्ती हा अति कामनाशील प्राणी आहे, अति कामी, म्हणजे त्याला नेहमी हत्तीनीचा स्पर्शच लागतो. हत्तीनीच्या जवळच हत्ती नेहमी असतो, त्याला सोडून कधी राहत नाही. या हत्तीमध्ये दुष्ट गुण ज्याला आपण म्हणलो, ज्याचा घात हत्तीचा कशामुळं होतो, तर त्या स्पर्श सुखामुळं. स्पर्श सुखाचं उदाहरण देताना हत्तीचं दिलेलं आहे. पुढे आपण एक श्लोक बघणार आहे, आचार्यांचा श्लोक तसा आहे. तर हत्तीला स्पर्श सुखाची जास्त आवड असते, म्हणून तो हत्तीनी बरोबर नेहमी असतो. आणि हे कामाचा प्रभाव हत्तीवरती जास्त असतो, कामाची हुकूमत जास्त असते. आणि जे वासना कामनाशील आहेत ना, त्यांचा नाश होतो, जसा गजेंद्राचा झाला. म्हणून जन्माबरोबर मृत्यू येतो, म्हणजे काळ जवळ आला की प्रथम काय करतो, जसा हत्तीला मगर जी होती ना त्या सरोवरामध्ये, तिनं पाय पकडला हत्तीचा. एवढा बलाढ्य हत्ती, पण मगर सोडायलाच कारण, मगर हे काळाचं रूप आहे. मला सुद्धा पायच पकडतो ना काळ, माझा सुद्धा पाय पकडतो. म्हणजे मृत्यू जेव्हा येतो ना, तेव्हा पहिल्यांदा काय होतंय, आता पायानं चालणंच होत नाही. काय म्हणतात माणसं बघा, ज्यावेळी काळ जवळ आलेला असतोय ना, त्यावेळी म्हणतात आता गुडघे काम देत नाहीत, मी घरातनं बाहेर पडत नाही. म्हणजे मगरीनं पाय पकडलाय असं समजायचं आपण. जसा गजेंद्राचा पाय मगरीनं पकडला, गजेंद्राला हालचाल करता आली नाही, तसं आपणही समजायचं माझे पाय दुखायला लागले, वृद्धत्वामध्ये गुडघे दुखायला लागले, आता काळ मला पकडायला लागलाय. त्यावरूनच कदाचित मगर मिठी मराठीमध्ये शब्द आहे बघा, मगर मिठी, त्याला मगर मिठीतून त्याला सुटता आलं नाही. कुणी मिठी जोराची मारली ना, त्याला म्हणतात मगर मिठी. मगर मिठी शब्द कुठून आला माहिती आहे, त्या गजेंद्राचा पाय जो पकडलेला होता त्यातून आलेला आहे. त्यामुळे काळ जवळ आला की आपले पाय जसे क्षण होतात, तसं आपण हळूहळू रोज मरतो. सोडवणारा एकदम भगवंत एकमेव भगवंत आहे. म्हणून भगवंताकडेच बघावं सोडवण्यासाठी. आपल्या नातलगांचा विचार करू नये. तो हत्ती ओरडा लागला हत्तीनीला, या या म्हणून सगळ्यांना बोलवा लागला, पिलांना बोलवा लागले. ती फक्त बाजूनं प्रयत्न करायला लागले, तो बाजूनच प्रयत्न करणार. नातलग हुशारच असतात, काय मृत्यू वाचवतात नाही, हुशारच बसतात. आता काय दुखा लागले, छातीत कळायला लागल्यात. आता जवळची लेक आहे, पण ती लेक काय घेईल काय, तीच कळ घेता येत नाही कुणाला. स्त्री पुत्र कलत्र हे अवघेची मायावंत, शेवटचा अंत न पवे कोणी, यमाच्या हाती बांधुनी देती, भूषणे घेती काढून या. ऐशा चोरांचा कैसा विश्वास, धरली तुझी कास तुका म्हणे. मी देवा तुझ्याच कासेला धरलं, म्हणजे तुझ्या नादाला लागलो, कारण हे चोर आहेत. कोण, घरातली माणसं. मोठ्यानं म्हणायचं नसते, फक्त कीर्तनात प्रवचन ऐकून घरात जाऊन म्हणायचं नाही. घरातली माणसं तुम्ही चोर आहेसा, नवऱ्याला बायकोला म्हणायचं तू चोर आहेस, पोरासनी चोर म्हटलं तर भांडणं चालू होती. मनातल्या मनात म्हणायचं मात्र हे चोर आहेत ना, माझं जवळ हातपाय चालतात ना म्हणून गोड बोलतात. मी ज्यावेळी धरणीला पडणार आहे ना, त्यावेळी गोड बोलणार नाहीत. हे कधी जाईल याची घाण कोण काढीत बसायचं, कधी मरेल. मंदिरात जाऊन, ज्या मंदिरात जाऊन आपण रोज पूजा अर्चा करत होतो, त्याच मंदिरात पोरं येतील, नारळ वाढतील आणि दत्ताला म्हणतील आईला लवकर उचल, आम्हाला सेवा घडना झाली. विचित्र गोष्ट वाटणीला येणार आहे. म्हणून देवाला सोडू नये कधी. म्हणून म्हणतात ते ऐशा चोरांचा कैसा विश्वास, अंगावर एक दागिना ठेवत नाहीत. एवढं प्रेमानं किती वर्षे दागिने बाळगलेले असतात ना, ते अंगावरचे दागिने सुद्धा माणसं काढून घेतात, आपणच काढून घेतो. पहिली गोष्ट पहिली काय करत असतील तर ते करतात.
गंमतशीर गोष्ट आहे. मी एका म्हाताऱ्याला सुद्धा मी गाडीतून घेऊन येत होतो, म्हणजे हार्ट अटॅक आलेला होता मोठा, आणि तिला घातली नाही, वेगात गाडी चालली होती कोल्हापूरला घेऊन येऊ, पण वाटेतच पुढे पुढे गेलो आम्ही, अगदी वाशीपर्यंत गेलो असेल. वाशीपर्यंत झालं, म्हातारीचं काम आटोपलं. आटोपल्यावर तिचा पोरगा आणि पाठीमागं त्यांची नात म्हातारीची बसलेली होती. आता ही काय म्हणाली, सर तुम्ही जरा पुढं आहेस, आता आम्ही काय पाटल्या काढू शकत नाही म्हातारीच्या हातातल्या, तुम्ही तेवढ्या पाटल्या काढा. अरे म्हटलं घरात तरी पोचूया, घरात पोचल्यावर पाटल्या काढता येतील, नको तिथं आणि कुठं गर्दीत काय करताय. सकाळी म्हातारी बोलत होती त्यावेळी गोड गोड बोलत होतास, आता 5 मिनिटं सुद्धा असू देत की प्रेतावर 5 मिनिटं, ती काय काढायच्याच आहेत, पाटल्या कोण ठेवतंय. पण गाडीतच काढा म्हणाला, मला सांगायला. मी ते विचार केला की माझं पण असंच होणार आहे. ह्यावरून आपण लक्ष घ्यायचं असते. हां, माझं असं होणार आहे असं कायम म्हणायचं. आपण काय म्हणतोय, ह्यांचं असं झालं त्यांचं तसं झालं आणि आपलं कसं होणार आहे, आणि आमचं तेवढं चांगलं होणार आहे, असं नसतं. ते सगळेच स्वार्थी आहेत, सगळे आपल्या सहित. हां, नंतर आपण बाजूला काढायचं नाही आपल्याला. आपण म्हणून म्हणलं, काल एक गोष्ट सांगत होतो बघा, की दोघ्या सासवासुनींची एवढी भांडणं की म्हणतं विस्तव जायचा नाही, पण मेल्यावर मात्र अशा मिठ्या मारून रडायला लागली. दुसरीने आली एक म्हणून, ती रोज भांडत होतीस आणि मेल्यावर आता मिठ्या कशाला मारा आली, तिच्या कानात रडताना म्हणून जाऊन बोला आली. ती म्हणली मला काय वाईट वाटत नाही मेलेल्याच, त्या म्हातारीनं कमरेला कुठं किल्ली ठेवली ते मिठ्या मारून शोधायला लागलोय, सापडनाच, चाचपडून चाचपडून बघायला लागलोय. बाहेरल्यासनी काय वाटत होतं, प्रेमानं रडायला लागली. म्हणून काल वाटलं होतं बघा, की नाही असू नाही माया, मोले घातले रडाया, नाही असू नाही माया. कुणालाही प्रेम राहिलेलं नाही. आपल्याकडलं मिळतंय तोपर्यंत लोक बोलतात. माझ्यातलं बोलणं चालू आहे ना, तोपर्यंत लोक मला विचारतात. मी बोलतो कुणाच्या जीवावर, भगवंताच्या ताकदीवर. माझे हात हलतात कुणाच्या ताकदीवर, भगवंताची ताकद घेऊन मी बोलतो. मग ह्या ताकदीवर जर मला मान मिळत असेल, भगवंतानं दिलेल्या शक्तीवर मला मान मिळत असेल, तर त्या महाशक्तिवानाला मी का पूजा करू नये त्याची सांगा बघू. मला लोक का म्हणतात, तर मला मी चालतोय म्हणून नमस्कार म्हणतात, मी बोलतोय म्हणून माझं ऐकतात, मला गोड गोड बोलतात, मी मिळवतोय म्हणून पोरं बाळ माझ्यावर प्रेम करतात. ही गोष्ट का, ह्याचा अर्थ माझं शरीर चालतंय म्हणून, माझ्या शरीरात देव आहे म्हणून मला नमस्कार. मला कोण नमस्कार करत नाही, माझ्यात आत देव बसलाय त्याला ती नमस्कार करतात, त्याच्याशी गोड बोलतात, माझ्याशी नाही. असं ज्याला समजलं त्याला गजेंद्र मोक्षाची कथा पटेल. एवढ्या बायका सगळ्या हत्तीनी होत्या, एकही पुढं आलेले नाहीत. सगळं ते मग बघायला विचार केलेला आहे, ओरडायला लागला, धावा करायला लागला. कळलं त्याला आता कोण सोडवायला येणार नाही, आणि म्हणून त्याला सुचलं का माहिती आहे, त्याची पूर्वपुण्य आहे. भगवंताची आठवण शेवटच्या क्षणाला येणं ही पूर्वपुण्याईचा प्रताप असतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. उगीच भगवंताचं आठवण येणार नाही मृत्यूच्या समयी, त्याला पूर्व पुण्याईची लागते, नाहीतर फार मोठी साधना लागते. गजेंद्राला आठवलं आणि आठवल्याने देवाचा धावा करायला लागला, कारण शेवटच्या प्रवासामध्ये भगवंतच आपल्या मदतीला येत असतो, दुसरं कोणी मदत करू शकत नाही. आपलं प्रेत जे घेऊन योनी असते ना, सूक्ष्मदेह, तो श्री गुरु किंवा भगवंत ज्यांचं आपण नाम घेतलेलं असतं ना, ते घेऊन जात असतात. आणि यमाचे दूत असतात ना, जे भयंकर अकराळ विकराळ असतात ना, त्यांना म्हणतात तुम्ही बाजूला व्हा. आणि बरेच वेळा काही ती मृत्यूच्या दाढेतून परत आलेली काही जण बोलत असतात बघा, अशी अक्षय राक्षसासारखी माणसं आली होती, मला ओढत होती, पण 2 माणसं सज्जन आली, त्यांनी मला सोडवलं. काही माणसं बघा मेलेला जीव गेलेले असतात नाही, उठून बसतात नंतर, अशी उठलेल्याची बरीचशी उदाहरणं आहेत, मेलेली परत आली असते ती सांगतात बघा. त्यावरून एक लक्षात येतं आपल्याला की या देवता आपल्याला मदत करत असतात. ज्यांचं आपण पूजन अर्चन भजन केलेलं असतं ना, मृत्यूच्या समयी गजेंद्रानं धावा केला. का, तर गजेंद्र पशु होता तरी देवाची आठवण त्याने केली. आपण माणसं आहोत तरी देवाची आठवण का करू नये. मग गजेंद्र शेवटच्या ठिकाणी स्तुती करतो, सर्व शक्तिमान असलेल्या परमात्म्याची स्तुती करायला लागला आहे. म्हणून रोज भगवंताला तळमळीनं बोलावं, देवा मी दुःखी आहे, माझा अनंत जन्माचं दुःख आहे, मी अज्ञान आहे, माझा अज्ञान घालं, असं तळमळीनं. अनुदीन अनुतापे तापलो रामराया, परम दीन दयाळा निरसी मोह माया, चपळ मन माझे नाव रे आवरिता, तुझं विन शीन होतो धाव रे धाव आता, तळमळ तळमळ होतची आहे कल्याण करी रामराया. हे रामराया धावून ये म्हणायला पाहिजे.
रोज म्हणायचं. मी म्हणतोय काय माझं आता बिघडलंय, कशाला धावायला बोल. अरे पण माझ्यातलं अज्ञान, दुःख, आसक्ती, काम, क्रोध, लोभ घालवायला देवाशिवाय कोण येणार आहे. आणि जेव्हा धावा करायला लागला तिथं एक त्याच सरोवरामध्ये कमळाचं फूल होतं, सोंडेनं तोडलं आणि देव धावून येत्याला त्याला दिसला सुदर्शन चक्र घेऊन, आणि हे सोंडेनं सगळं फूल फूल ते त्यांच्या अंगावर फेकलं. आणि त्यावेळी तो प्रसन्न झाला आणि त्या सुदर्शनानं मगराचा वध केला भगवंतानी, म्हणजे तो गजेंद्राचा उद्धार केला. आता हा गजेंद्र जो आहे पूर्वजन्मीची पुण्य आहे म्हटलं ना, म्हणूनच भगवंत येतात मदतीला. हा गजेंद्र मागच्या जन्मामध्ये इंद्रद्युम्न नावाचा राजा होता आणि नंतर हत्तीच्या जन्माला आला. तो एकदा ध्यानात बसला होता. हा राजा इंद्रद्युम्न ध्यानात बसला होता आणि ध्यानात असताना त्या ठिकाणी अगस्ती मुनी आले. अगस्ती मुनींनी काही बघायला नाही. ते म्हणजे एवढा मोठा मी ऋषी, पण हा उठून मला नमस्कारच केला नाही, एवढा कसा जड झालाय म्हणायचा. असा जड झालास ना, तू पुढच्या जन्मामध्ये जड हत्ती म्हणून जन्माला येशील, असं त्यांनी शाप दिला अगस्ती मुनींनी. आणि खरंच ते गजेंद्र म्हणजे तो हत्तीच्या जन्माला आले. याला कारण काय बघा, पूर्वजन्मीची पुण्याई होती म्हणून त्याच्या तोंडात भगवंताचं नामस्मरण आलं. म्हणून आपण असं पुण्य करावं की शेवटी देवाचंच नाव आपल्या तोंडामध्ये आले पाहिजे. आणि म्हणून असं पुण्य साठवायला पाहिजे की ते माझ्या बरोबर यायला पाहिजे. 3 गोष्टीची संपत्ती आहे ती प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. जरा विषयांतर होते, आपण तो जरा बाजूला विषय ठेवूया. पुढे कथा येते समुद्र मंथनाची. हे मंथन फार श्रेष्ठ दर्जाचं मंथन झालेलं आहे. जवळजवळ 14 रत्न म्हणे त्यातून बाहेर पडलेले आहेत. आणि अमृत, शेवटचं अमृत हे शेवटचं रत्न त्यातून बाहेर पडलेलं आहे, ज्यामुळं देवांना संजीवनी प्राप्त झाली. पण एकाबरोबर एक म्हणून कशी प्राप्त झाली, समुद्र मंथन का केलं पहिल्यांदा, त्याची कथा पहिल्यांदा येते. इंद्रानं रस्त्यात एक वेळा दुर्वास भेटले. इंद्र निघालेले होते पण त्याला दुर्वास भेटले. दुर्वासाना मुनीनं त्यांनी काय केलं, या दुर्वास ऋषींनी, इंद्र फार देवांचा देव आहे म्हणून त्यांनी एक पुष्पमाला आपल्या जवळ होती ना उच्च दर्जाची, ती इंद्राच्या गळ्यात टाकली. पण इंद्राला त्याची किंमत कळली नाही. इंद्राने ती पुष्पमाला काय घेतली आणि आपल्या हत्ती जो होता ऐरावत त्याच्या सोंडेवर टाकून दिली. त्याला काय त्याची किंमत कळली नाही. पण त्या ऋषीना मात्र दुर्वास ऋषीना राग आला. एवढ्या मी आदरानं दिलेली माळ यानं हत्तीच्या गळ्यात टाकावी. आणि रागानं तो म्हणला, तुझं राज्य निघून जाईल आणि स्वर्गाचं सगळं राज्य दैत्यांना प्राप्त होईल, दैत्य राजे होतील. त्यामुळं देवांच्याकडलं सगळं राज्य निघून गेलं शापामुळं. इंद्र त्या राज्यावरून बाजूला गेला आणि देवांची राज्य आता कसं मिळवायचं म्हणून सगळे देव गयावया करायला लागले. आता स्वर्गात आम्हाला जागा नाही राहायला, सगळं दैत्यांनी प्राप्त केलेलं आहे. म्हणून भगवंतांनी सुचवलं, तुम्हाला आता दुसरं काय उपयोग नाही, तुम्ही समुद्र मंथन करा. समुद्र मंथनाशिवाय तुम्हाला अमृत मिळणार नाही. अमृत नाही प्राप्त झालं तर तुम्ही मरून जाणार. मग काय करायला पाहिजे, अमृताची प्राप्ती करून घ्या. अमृताची प्राप्ती करायसाठी समुद्र मंथन. समुद्र मंथन म्हणजे समुद्राला ढवळणे. ढवळलं ना की त्यातून बाहेर पडलेली रत्न जी आहेत ती तुमच्या उपयोगाची पडतील. दुसरी रत्न जाऊ देत, पण अमृत मात्र तुमच्या उपयोगाचं आहे. त्यासाठी समुद्र मंथन करायला सुरुवात केली. पण अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथनासाठी फक्त देवांची शक्ती उपयोगाची नव्हती. म्हणून भगवंत म्हणाले, दैत्यांच्याकडे जा, राक्षसांच्याकडे, त्यांना विनंती करा, दोघांनी मिळून आपण अमृत करून मिळवूया, दोघंही पिऊया, असं अगोदर सांगा. द्यायचं नाही त्यांना, पण अगोदर म्हणा की तुम्हाला हे अमृत आम्ही वाटणी करून घेऊया आणि या. म्हणून मंदराचल नावाचा पर्वत आहे ना, प्रचंड पर्वत, त्या पर्वताची रवी केली. ढवळायसाठी रवी कशाची केली, मंदराचल पर्वताची. समुद्र एवढा प्रचंड, त्यात रवी केवढी पाहिजे, तर मंदराचल नावाचा पर्वत होता त्याची रवी केली. आणि जो नाग आहे भगवंताकडला वासुकी नावाचा, त्याची दोरी केली. म्हणजे जणू काय समुद्र म्हणजे हा सागर, ह्या सागर हा संसार हा सागर आहे, तसा सागराचं मंथन करा असं म्हणतात. ज्ञान आणि भक्तीचं अमृत नंतर प्राप्त होईल. जर संसाराचं मंथन करा, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. माऊलीने त्यासाठी तुकडा टाकलाय बघा, तो त्या मंथनातून सुचलेला आहे माऊलीना ती ओवी. ही मंथोनी नवनीता. आपण जसं दही ढवळतो, ते दही ढवळतो ते ताकासाठी जास्त नसतं, लोण्यासाठी असतं. नवनीता, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. देवाला प्राप्त करायचं म्हणजे लोण्याला प्राप्त केल्यासारखं आहे. लोणी म्हणजे देव आणि ताक म्हणजे प्रपंच आहे. तो ताक बाजूला करायचं आणि लोणी तेवढं स्वीकारायचं आहे. म्हणून त्रिगुण असार
आणि निर्गुण तेवढं सार, ते सार तेवढं घेतलं पाहिजे. म्हणून मंदिराच्या हलवायला चालू केलं, मंदिराची जी रवी केली, वासुकीचा दोर केला आणि सगळे दैत्य आणि देव ती रवी हलवायला लागले. पण हलवता हलवता तो मंदिराचळ बुडायला लागला पाण्यामध्ये. म्हणून भगवंत खाली गेलेत आणि त्यांनी पाठ दिलेली आहे. म्हणजे पृथ्वीला पाठीवर धारण केलं त्याने, सगळी पृथ्वीच पाठीवर घेतली. ते एक रूपांतर आहे, कुर्मा अवतार घेतलेला आहे. तिथं भगवंताचा कुर्मा अवतार आहे. त्या कुर्मा अवतारामध्ये भगवंतानी पृथ्वीलाच पाठीवर घेतली. त्यामुळे सगळा समुद्र पाठीवर आला आणि त्यामुळे मंदिराच्या बुडत होताना तो राहिला. पण पहिल्यांदा जर काय निघाला असेल तर त्या मंथनातून विष बाहेर पडलं. सुरुवातीला विष कायम लक्षात ठेवायचं. आपण ज्यावेळी पहिले प्रयत्न करतो ना त्यावेळी अपयश येण्याची शक्यता असते. जसं विष बाहेर पडलं ना तसं कधी कधी अपयश पण येतं. पण हे अपयश पचवण्याची ताकद असावी लागते. त्या पचवायला ताकदीचा तसा भगवान शंकर लागतो. विष कुणी घेतलं मग शेवटी? कोणच घेईना, कुणी घ्यायचं? मग शेवटी साधा भोळा भेटला ना सगळ्यांना. सगळे देव म्हणले भगवान आपल्याशिवाय हे कोण घेणार, कोणतरी घ्यायला पाहिजे, नाहीतर सगळ्या पृथ्वीचा नाश होईल. हे विष सगळीकडे हलाहल आहे ते. आणि हलाहल कोण घेतलं? शंकराने दैत्यांना देवांना वाचवण्यासाठी विष घेतलं. विष पिता पिता म्हणे त्यांच्या तोंडातून खाली जे विष पडलं ते काही विंचवानी आणि सापानी प्राशन केलं म्हणतात. म्हणून साप काही आणि विंचू हे विषारी असतात. त्याला कारण ते आहे, कारण तोंडातलं पडत्याला जे होतं ना पित्तालं, ते काही विष जे आहे ते विंचवानी आणि सापानी प्राशन केलं. म्हणून जिथं जिथं शंकराची मंदिरं असतात ना त्या शंकराच्या मंदिरासुद्धा त्या पिंडीला वाहताना काही ठिकाणी विंचू वाहण्याची पद्धत आहे. प्लॅस्टिकचे विंचू तिथे विकत मिळतात बाजारामध्ये, ते घ्यायचे, साप घ्यायचे छोटे छोटे आणि त्या पिंडीला अर्पण करण्याची पद्धत आहे. त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे का, तर त्या काळामध्ये जे भगवंताच्या तोंडातून भगवान शंकराच्या विष जे बाहेर पडलं ते थोडंसं विंचवाने आणि सापाने प्राशन केलेलं आहे. ह्याने मात्र पोटात घेतलं नाही, कारण पोटात भगवंत राहतो ना. शंकर काय म्हणायचे, भगवंताचा वास, भगवानाचा वास माझ्या हृदयामध्ये आहे, त्यामुळे मी पोटात घेणार नाही. आता बाहेरही तोंडात ठेवता येत नाही, कारण ते विषारी आहे, जिभेवर आणता येत नाही. म्हणून त्यांनी कंठात धारण केलं. म्हणजे विष वाईट गोष्ट असते ना, अशी लपवून इथंच ठेवावी, इथून बाहेर काढू नये आणि आत पोटातही घेऊ नये. फार महत्वाचा संदेश आहे बघा. बायकांना म्हणतात घाटा नसतो, म्हणून बायकांच्या तोंडात काय राहत नाही म्हणतात हा, पण बऱ्याचशा बायका ठेवतात लपवून. पण तसं उगीच काय म्हणण्यासारखं नाही, घाटा नसला तरी लपवून ठेवतात. पण घाटा नाही म्हणजे घाटातच का, या घशाच्या ठिकाणी भगवंतानी विष ठेवलं, आतही जाऊ दिलं नाही आणि लोकांना त्रास होईल म्हणून बाहेरही जाऊ दिलं नाही. आणि म्हणून त्यांचा कंठ निळा झाला, त्यांना नीलकंठ म्हणतात. पण भगवंतानी, भगवान शंकराने जेव्हा विष प्राशन केलं तेव्हा दाह व्हायला लागला त्यांचा कंठाचा. इतका दाह व्हायला, कुठं जाऊ, काय करू म्हणाले. नारदांना म्हणाले आता काय करू. नारद म्हणले चला कैलास पर्वतावरती, हिमालयात सगळा बर्फ पडलाय, त्या बर्फात जाऊन बसा जावा. बर्फात जाऊन बसले तरी सुद्धा दाह शमना. ते म्हणले साप घ्या आणि गळ्यात अडका, कारण साप गार असतो ना, थंडगार. म्हणून भगवंताच्या गळ्यामध्ये साप आहे भगवान शंकरांच्या. कशासाठी माहिती आहे का, इथला दाह अजून त्यांचा शमायचा आहे, दाह अजून होतो, म्हणून ते आपल्या गळ्याभोवती साप गुंडाळतात. म्हणून साप गुंडाळा तरी समेना. म्हणले शांत शांत म्हणजे चंद्र आहे, म्हणून तुम्ही चंद्रकोर ह्या तुमच्या जटेवरती धारण करा. म्हणून त्यांचं नाव भालचंद्र ठरलेलं आहे बघा. त्यांचं नीलकंठ, भालचंद्र. वरती गंगा धारण केली, थंडावा पडावा म्हणून आपल्या शरीराला, म्हणून गंगाधर. भगवंताची नावं कशी आहेत बघा. नारदाने उपदेश केला तरी सुद्धा दाह शमेना. म्हणून नारद म्हणले राम म्हणा राम. मग भगवान शंकर म्हणाले राम राम. असं राम राम म्हणायला लागल्याबरोबर ते म्हणले बरं वाटायला लागले की रे मला नारदा, शांत वाटायला लागले. नाही ती शांतच करण्यासारखं आहे, तुम्ही म्हणत जावा. ह्या राम नामानं दाह शांत झाला त्यांचा. राम नाम शेवटी एक श्लोक टाकलाय, रामरक्षामधला शेवटचा श्लोक आहे बघा तो, की ते शतकोटी नाम जे आहे हे बुद्ध कौशिक ऋषीने ते रामरक्षा स्तोत्र रचलेलं आहे. त्याचं वर्णन त्याच्यामध्ये श्लोकामध्ये राम रामेती रामिती रमे रामे मनोरमे सहस्त्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने. सगळ्या हजार नावामध्ये श्रेष्ठ नाम कोणतं असेल तर ते राम आहे, म्हणून आपण राम म्हणावं.
गुरुजी शिकवतात पोरासनी, रा म्हणा. रा म्हटलं ना, तुमच्यात वाईट असलेले दोष आहेत ना, तोंड उघडल्याशिवाय रा म्हणता येत नाही. म्हणून रा म्हणा. रा म्हणलं की सगळे दोष बाहेर पडतील. मग ते म्हणतात मग कशाला म्हणायचं, मग कशाला म्हणायचं, तर तोंड मिटवा, कारण बाहेरचे वाईटचे विकार आज जातील, म्हणून तोंड मिटवण्यासाठी म्हणा. म्हणजे रा म असं म्हणा. बाहेरचे आतले दोष बाहेर काढण्यासाठी रा, आणि बाहेरचे विकार आत येऊ नयेत म्हणून म्हणलं की तोंड मिटतं. कारण ते गोष्ट आहे ना, तो वर्ण जो आहे ओठावर उच्चारण्याचा आहे. तोंड मिटवण्याशिवाय म्हणता येत नाही, तोंड उघडल्याशिवाय रा म्हणता येत नाही. राम, या राम नावाच्या अवतारामध्ये भगवंताने, रामाच्या अवतारात सुद्धा भगवंतांना मदत केलेली आहे. कधी? राम अवतारामध्ये मदत जशी झाली राम म्हटल्यामुळं, म्हणून ते हनुमंताच्या रूपामध्ये राम अवतारात हनुमंताच्या रूपाने सेवा दिलेली आहे. कोण? भगवान शंकरांचा अवतार आहेत हनुमंत. हे लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे. त्यांना दिलेलं आहे, तुमचं नाम मी आपण घेतो. म्हणजे भगवान शंकर सुद्धा रामाचं नाम घेतात, आणि राम सुद्धा कैलासावर भगवान शंकराची पूजा करतात. दोघंही हरिहरा भेद नाही. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, हरी आणि हर यामध्ये भेद नाही. भगवान विष्णू आणि भगवान शंकर एकच आहे. फक्त आपण जेव्हा शिवपुराण वाचतो त्यावेळी शिवाची स्तुती केलेली आपल्याला बघायला मिळते. जेव्हा विष्णू पुराण आपण वाचतो त्यावेळी विष्णूची स्तुती केलेली आहे. त्यात कुणाला कमी लेखायचा उद्देश पुराणामध्ये नसतो. आपण त्यातून हे मधला मार्ग काढायचा आहे. म्हणून राम अवतारामध्ये त्याला मदत केलेली आहे. आणि कृष्ण अवतारामध्ये सुद्धा अर्जुनाच्या रथावर कुणाचा आहे पुढे उभा आहे? हनुमंताचा आहे. बघा, माऊलींची ओवी सुद्धा पहिल्या अध्यायामध्ये आहे, आणि ती ओवी त्यासाठी माऊलीने वापरलेली आहे. म्हणून साधना करताना विष जे पहिल्यांदा मिळालं ना अमृत मंथनातून, तर कष्ट होतं, पण शेवटी अमृत मिळते ना. पण पहिल्यांदा विष पचवायची तयारी ठेवा, तरच अमृताची प्राप्ती होईल. पहिल्यांदा साधना करा, मग भगवंताचं दर्शन आपल्याला होईल. पहिल्यांदा नाम घ्या, शास्त्राचा अभ्यास करा, श्री गुरूंची पूजा अर्चा करा, तरच आपल्याला दान धर्मांच्या अंती पुण्याची प्राप्ती होऊन भगवंताची प्राप्ती होते. विष पचवलं पाहिजे. अगोदर शिव्या शाप पचवा, लोकांची निंदा पचवा, मगच लोक तुमची प्रशंसा करतील. अमृत कधी मिळतं? सहन केल्यामुळं. सहनच करत नाही, शिवी दिली की हे नाही शिवी दिली, मग त्यांच्यात आमच्यात फरक काय राहिला सांगा बघू. म्हणून इथे म्हणलेलं आहे, मंथन केल्यानंतर पहिल्यांदा विष येतं आणि नंतर अमृत येत असतं. म्हणून मंथनानंतर, या मंथनात नंतर विषानंतर कामधेनू गाय आली. ती कुणाला दिली? ऋषीना. नंतर उच्च श्रवा नावाचा घोडा बाहेर पडला, सुंदर असा घोडा, तो दैत्यांना दिला. उच्च श्रवा हे कीर्तीचं प्रतीक आहे. कीर्ती म्हणजे प्रतिष्ठा. भगवंत म्हणले, देवाना म्हणले, हे घ्यायचं नाही आपण, म्हणजे कीर्तीला बाजूला ठेवा म्हणतात भगवंत. तुम्ही त्या कीर्तीच्या मागं लागाल तर तुम्ही स्वतःचं नुकसान करून घ्याल. म्हणून कीर्ती नावाचं जे रत्न आहे ते दैत्यांना दिलं. नंतर साधनेच्या म्हणून म्हटलेलं आहे की ही उपेक्षा आहे. असं मंथन करत ऐरावत हत्ती आला, तो इंद्राला दिला. पारिजात वृक्ष आला, तो भगवंतानी स्वर्गामध्ये लावलेला आहे. बघा, तो स्वर्गातल्या वृक्षाची मागणी एकदा सत्यभावाने केली होती, हट्ट केला, म्हणून भगवंतानी श्रीकृष्णाने तो स्वर्गातला वृक्ष पारिजात आपल्या दारात आणला होता, द्वारकेत लावलेला होता. पण खुबी काय केलेली होती, अशा ठिकाणी वृक्ष लावला की त्या पारिजाताची फुलं फक्त रुक्मिणीच्या दारात पडत होती, वृक्ष हिच्या दारात आणि फुलं मात्र तिच्या दारात. अशी भगवंताची योजना आहे. भक्ती करतात त्यांना फळं प्राप्त होतच असतात. हे भगवंताने सत्यभामानं हट्टानं मागून घेतला. हा पारिजात कुठलं आहे? त्या मंथनातून बाहेर पडलेला आहे. म्हणून म्हणतात बघा, आपल्या दारामध्ये पारिजातकाचं झाड लावावं. त्याचं कारण ते आहे, पारिजातकाचं झाड आपल्याजवळ असावं, आपल्या परिसरात असावं, मंदिराच्या परिसरात असावं. त्याचं कारण ते आहे. नंतर अप्सरा आली, गाणं म्हणायची वेळ आता आली. अप्सरा आली, नंतर सगळ्या हजारो अप्सरा आल्या. रंभा, उर्वशी या अप्सरांची नावं जी आहेत त्या अप्सरा देवांना देण्यात आल्या. ते का? तर त्यांचं मनोरंजन करण्यासाठी त्या देवांना दिल्या झालं. नंतर लक्ष्मी आली, सगळीजण टकमक बघा आली, कुणाकडे इतिया लक्ष्मी. दैत्यांना वाटलं आमच्याकडे यावी, कशी जाईल लक्ष्मी त्यांच्याकडं? तिनं कुणालाच वरलं नाही. शेवटी वरलं कुणाला? नारायणाला. नारायणाला माळ घातली. सगळेजण ओळीने उभा राहिलेली होती, पण कुणालाच माळ घातली नाही. ऋषी मुनी होते, तपस्वी होते, पण कुणाकडे गुण नकोत काय? देवगण होते,
पण सगळे कामशील होते. म्हणून परशुराम होता, उभा राहिलेले होते, ते पण मोठे भक्त होते, पण क्रोधिस्त होते. असल्या क्रोधाला कोण माळ घालायला जाईल? लक्ष्मी, जिथं क्रोध तिथं पैसे थांबत नाहीत, म्हणायचा मुद्दा बघा. क्रोधाला लक्ष्मी माळ घालत नाही, म्हणून परशुरामाला माळ घातली नाही. मार्कंडेय मुनी सुद्धा होते, सारखे ध्यानात डोळे मिटून बसलेले. आता हे सारखा उठतच नाही म्हणजे त्याला माळ कशाला घाली? लक्ष्मी म्हणते जे कामात असतात ना त्यांना मी माळ घालते, उद्योगाला लक्ष्मी माळ घालते, असा सुविचार आहे बघा. कारण जे कामात असतात ना त्यांना लक्ष्मीची प्राप्ती होते. चंद्र होता, चंद्राला सुद्धा माळ घातली नाही तिनं. चंद्र होता म्हणजे हिला घालून का उपयोग आहे? मकरंद बुवा भागवतामध्ये सांगताना म्हणतात, चंद्र 15 दिवस ऍडमिट असतो दवाखान्यात, त्याला कशाला माळ घालायची? ऍडमिट म्हणजे काय, उगवतच नाही ना, ह्याला कशाला? हे काय आहे, रोगी आहे, ते सारखं ऍडमिट असतं, नको त्याला. शंकर होते, शंकराला माळ घालायला गेले, पण क्रोधी नव्हते, ते शांत होते, स्वभाव मंगळ होता. वेश कसला नाही, ते काहीतरी कसला अशा वेशामध्ये, असल्या विचित्र वेशाची लक्ष्मीला आवडत नाहीत बरं काय. म्हणून आपला वेश सुद्धा परिधान चांगला वेश घालावा. काही काही माणसं म्हणतात आम्हाला आता काय राहिलंय हो, आपण कसलंही वागवलं तर काय बिघडलं, अशी काही माणसं असतात बघा. उगीच विशेष करून कुंभ राशीची माणसं असतात बघा. कुठंतरी बाहेर जरी जायचं असलं, अगदी कुठल्या तरी कार्यक्रमाला सुद्धा असू दे बरमड, आता तिथं तरी काय अक्षता टाकून यायच्या आहेत, बरमड्यावरच लागतील. वृषभ राशी मिथुन राशीची माणसं असतात ना, कुठेही जाऊ द्या, दूध आणायला जाऊ द्या, नटून तटूनच जाणार लिपस्टिक लावून. त्याला कारण आहे काय माहिती आहे काय? जबरदस्त व्यक्तिमत्व. हे शंकर होते एवढे भोळे वावडे, क्रोधी नव्हते, पण माळ घातली नाही. अमंगळ, दिसायला अमंगळ होते, लक्ष्मी त्यांना जवळ करत नव्हते. शेवटी नारायण सर्व गुण संपन्न विष्णू त्यांच्या गळात माळ घातली. माळ म्हणजे कुठं लक्ष्मी जाते? जिथं विष्णू तिथं लक्ष्मी, जिथं देवाचं नाव घेतलं जातं तिथंच पैसा येतो, अन्यथा पैसा लक्ष्मी लात मारते. ज्यानी ज्यानी विष्णूला कमी लेखलं म्हणजे त्या भृगू पुढे येणार आहे, लात मारली ना देवाला, त्यामुळे असंही म्हणतात. आता हे सत्य का असत्य माहिती नाही, तपासून पाहावं. म्हणून तो ब्राह्मण होता, म्हणून ब्राह्मणाच्या घरी लक्ष्मी राहत नाही, असं वर्णन केलंय भागवतामध्ये. आता हे खरी सत्यता असत्यता ज्याची त्याने पटवून घ्या. हे विधान सत्य किती असत्य किती काय माहिती नाही, पण तिथं वर्णन केलेलं आहे भागवतामध्ये. तर असा त्याचा अर्थ आहे, जिथं भगवंताचं नामस्मरण चालू असतं त्या घरामध्ये पैसा येत राहतो. लक्ष्मी तिथंच वास करते जिथं विष्णूला चांगलं स्थान दिलं जातं, नामस्मरण केलं जातं. नंतर मदिरा आली, त्या मंथनातून दारू आली, ती दिली दैत्याना. नंतर अमृत कुंभ आला शेवटी, आणि त्या अमृत कुंभाबरोबर दैत्याबद्दल भांडणं लागली. कुणी कुणाला घ्यायचा ह्याच्यात भांडणं लागलेले सोडवायची कुणी आता? म्हणून भगवंतानी मोहिनीचं रूप घेतलं. इतकी सुंदर असं रूप घेतलं विष्णूनं की देव सुद्धा टक्कामक्का बघायला लागले तिच्याकडं, ही कोण प्रकट झालेली आहे म्हणून. शंकराला सुद्धा काम जागृत झाला म्हणतात, शिवलीलामृतमध्ये वर्णन केलेलं आहे. ही मोहिनी रूप पाहून शंकराचं सुद्धा काम जागृत झाला, वीर्य पतन झालं, आणि त्यातूनच कोणकोणते काय रुद्र तयार झाले म्हणून सांगितलेलं आहे बघा. अष्टभैरव, बरोबर आहे, अष्टभैरवांची निर्मिती या मोहिनीच्या रूपाकडे पाहून शंकराची दृष्टी बदलली. किती रूप असेल बघा. ज्या शंकराने कामाला जाळलं, काम नावाचा जो कामदेव होता ना, जेव्हा शंकराला ध्यानात असताना उठवायला गेले, का उठवाय गेले होते? तर आता नवीन हे राक्षस तयार झालेत, आणि तुमच्या पोटात येणारा जो आहे तो वृत्रासुराचा वध करणार आहे. कुठलं कोणतरी राक्षस आहे, मला आता आठवत नाही, चुकीचं बोलायला नको, कदाचित दुसरं राक्षसाचं नाव असेल. पण तो जन्माला येणार होता, आणि तो जन्माला येण्यासाठी शंकर तरी ध्यानातून उठायला पाहिजे, म्हणून कामदेवानी तिथं त्याच्यावरती कारवाई केली. पण शंकरांना राग आला, कामदेवांना जाळून टाक. अशा कामाला जाळलेला शंकर सुद्धा त्यावेळी विचलित झाला, असं मोहिनीचं रूप घेतलं. शंकरांना सुद्धा मोह निर्माण झाला. म्हणजे ही माया काय असते ना, किती चलबिचल करते. या मायेतून तरण जायचं असेल तर हिथं विचार केला पाहिजे की लक्ष्मीच्या रूपात आलेली किंवा मोहिनीच्या रूपात आलेले हे भगवंत होते. त्यांनी बरोबर तो कुंभ विस्कावून घेतला आणि सगळ्यांना पंक्तीला वाढायला चालू केलं. दैत्यांना म्हणली तुमची पंगत इकडं, इकडं देवांची पंगत, त्या देवाच्या पंगतीमध्ये वाढायला चालू केलं. हळूच राहू आणि केतू दोघजण जाऊन बरोबर मध्ये जाऊन बसलीत देवाच्या पंक्तीमध्ये. हे कुणीतरी सांगितलं. त्यावेळी मोहिनीच्याच रूपामध्ये असणाऱ्या भगवंतानी सुदर्शन चक्रानं राहूचा वध केलेला आहे.
ते कुठं जाऊन बसले होते म्हणे, चंद्र आणि सूर्याच्या मध्ये. आता आपल्याला ग्रहण दिसतंय ना, आपण म्हणतो राहून गिळलं, याचं कारण ते आहे. आता राहून गिळलं वगैरे विज्ञानानं आपण आता बघायला लागलं, सूर्य वगैरे मध्ये येतो आणि त्यामुळे सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण घडतात. असा जितेंद्रिय कोण आहे असं स्वतःला समजू नये. शंकराला जर माया घाबरवत असेल तर तुम्ही आम्ही काय म्हणून स्वतःला समजायचं नाही. आपण फार मोठे झालोय, आम्ही विचलित होणार नाही. माया कधी विचलित करेल सांगता येत नाही. आणि यासाठीच पुढचा अवतार जो आहे वामनांचा अवतार, सर्वात श्रेष्ठ अवतार सांगितलेला आहे. हा कश्यप आणि अदिती यांच्या पोटी घरी वामन जन्माला आले. आपण मागच्या वेळा अदितीचं वर्णन बघितलेलं आहे. कश्यप आणि अदितीच्या पोटी वामनांचा जन्म झालेला आहे. म्हणजे दैत्यांचा पराभव झाला आणि ते शुक्राचार्यांच्या आश्रयाला सगळे दैत्य गेले. आणि शुक्राचार्यांनी सांगितलं, त्यावेळी बळीराजा होता, त्या बळीराजाला सांगितलं तू काहीतरी पुण्य कमव रे, नाहीतर देव तुझा नाश करून टाकतील. म्हणून बळीराजानं फार मोठे यज्ञ केले आणि पुण्य कमवलं. 100 जवळजवळ यज्ञ केले आणि 100 यज्ञ करून त्याने इंद्राची गादी सुद्धा प्राप्त करून घेतली. शुक्राचार्यांनी शिकवलं. शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु, मगाशी उल्लेख झालेला आहे त्याचा. त्याचं वर्णन आहे की शुक्राचार्यांनी शिकवल्यामुळं बळीनं एवढे यज्ञ केले आणि यज्ञ केल्यानंतर तो गादी बळकवली, इंद्राला बाहेर गादीवरून हकलून दिला, स्वर्गाच्या गादीवरून. आता शेवटचा यज्ञ करायचा होता आणि ज्या यज्ञामुळं त्याची गादी कायमस्वरूपी त्याला प्राप्त होणार होती. आता कायमस्वरूपी मिळणार असेल तर विचार करायला पाहिजे. म्हणून देव सगळे बृहस्पतीकडे गेले. बृहस्पती म्हणाले, बळीराजा हा जेव्हा एखाद्या ब्राह्मणाचा अपमान करील त्यावेळी त्याचं पुण्य नष्ट होईल. तुम्ही आता असं काहीतरी करायला पाहिजे की त्यानं बळीराजानं भगवंताचा म्हणजे ब्राह्मणांचाच अपमान करायला पाहिजे. मग देवाची माता आदिती, मग या आदित्यकडं कश्यपाची सेवा, वर्ग सर्ग सगळाचे सगळे राज्य जर मिळायचं असेल तर आता आपण आदितीकडे जायला पाहिजे असं देवाला वाटायला. कश्यप काय म्हणाले, दैत्य सगळं ब्रह्मचार्य पालन करतात, धर्म पालन करतात, म्हणून ते बलवान झाले. बली का बलवान झाला तर त्याने चांगले यज्ञ केले म्हणून. तुम्ही तसं काहीतरी करा. म्हणून वामन चरित्रामध्ये काय केलंय, दैत्य हे ब्रह्मचर्याचे पालन करतात, नीतीने वागतात, म्हणून भगवंत त्यांना सुद्धा मारू शकत नाही. बळीला त्यांनी मानलं नाही. वामन अवतारामध्येच फक्त युद्ध झालं नाही, सगळे अवतार बघितले, हाणामारी आहे, हिंसा आहे. भगवंतांनी शस्त्रानं अस्त्रानं सगळ्यांना मारून टाकल्यात राक्षसानं. वामन अवतारामध्ये विना शस्त्रानं त्याचा नाश केलाय बळीराजाचा. कसा विचार आहे बघा. म्हणून भगवंतांनी इथं कारण सांगितले कश्यपाने, कारण भगवंत हे नीतीनं वागणाऱ्यांना मारू शकत नाहीत. म्हणून त्यांनी मारलं नाही बळीला, तर त्यांनी वेगळं त्याच्यावर उपकारच केलेले आहेत. तर आदितीला काय सांगितलं मग कश्यपानं, जर आपल्या पोटी जन्माला यायचं असेल, पयोव्रत नावाचं एक व्रत आहे की दूध पिऊन फक्त व्रत करायचं आहे, वर्षभर फक्त दुधावर जगायचं आहे. म्हणजे त्याच्या पोटी भगवंत जन्माला येतात आणि त्यासाठी काहीतरी विधी सांगितले आणि ते विधी सांगायला सुरुवात केली कश्यपाने. आणि मग दितीच्या पोटी हे वामन जन्माला आलेले आहेत. छोटासा बटूच, जवळजवळ 7 वर्षाचा बटू, असा सुंदर असं टक्कल असलेला, असा सुंदर दिसणारा छोटा बुटका, वर्णन करताना सांगितलेलं असं म्हणतात, भागवतामध्ये ते वर्णन नाही, चीन प्रांतामध्ये तो वामन अवतार झालेला आहे. आता जो चीन देश आहे ना, त्या चीन देशामध्ये, म्हणून चीनमधली माणसं जी आहेत ना ती वामन अवतारासारखी दिसतात बघा. आता चीनमधली माणसं जी आहेत ती बटूच आहेत बघा, तशीच दिसतात. कारण तिथंच तो जो आता बौद्ध जो संस्कृती आहे ती चीनमध्ये जास्त आहे विशेष बघितली तर. आणि सगळी जी असतात ना ती अशी दिसतात वामनासारखी. त्याचं कारण मागं सांगितलेलं आहे. तर असा हा जो बटू आहे, तो बटू असा निघाल्याबरोबर भारदस्त वाटायचा, लोक नमस्कार करायचे. पुण्यवंत माणूस असेल ना, चेहऱ्यावरूनच ओळखतो. त्याची ओळख नसताना सुद्धा जर लोक नमस्कार करायला लागले की ओळखायचं हा पुण्यपुरुष आहे. एखाद्याची ओळख नसताना सुद्धा ज्याला नमस्कार करूसा वाटतो ना, त्यावेळी समजायचं हा साधा माणूस कोण नाही, ते लक्षात येतं. पुण्यपुरुषा चेहऱ्यावरून ओळखावा, ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात. शुक्राचार्यांनी बघितलं त्या बटूकडं वामन, आणि हा बळीराजाच्या राज्यात आला. यज्ञ होता ना बळीचा, त्या यज्ञासाठी आला, मला काहीतरी भिक्षा द्या म्हणून. हा भिक्षा मागण्यासाठी भगवंत आलेले आहेत बळीच्या राज्यामध्ये. शुक्राचार्य जे त्यांचे ऋषी आहेत, गुरु, त्याने स्वागत केलं. बळीनं त्यांना सिंहासनावर बसवलं. एवढा मोठा ब्राह्मण आलेला आहे आणि भिक्षा मागण्यासाठी आला आहे आणि बळीनं त्यांना तिथं बसवलं. बळीची पत्नी
बळीराजाची पत्नी विंध्यावली नाव तिचं, विंध्यावली, आणि त्यांची मुलगी रत्नमाला. दोघींनी बघत बसली तिच्याकडं. काय सुंदर रूपडं, राजेचं सुकुमार, मदनाचा पुतळा. काय वर्णन केले ना तुकाराम महाराजांनी. असा राजच सुकुमार, असा मदनाचा पुतळा होता तो वामन अवतारामध्ये. रत्नमाला बटूकडं बघायला आली आणि पाहून अशी ती प्रभावित झाली. तिला वाटायला लागलं, तरुण होती मुलगी हा ती रत्नमाला, बळीराजाची मुलगी, आणि त्या बटूकडे वाटून म्हणाली, ह्याच्यासारखं बाळ माझ्या पोटाला यायला पाहिजे, ह्याला मी स्तनपान करावं असं माझी इच्छा झालेली आहे, असं वाटायला लागलं. पण तीच जेव्हा नंतर ज्यावेळी झाली ते पुढे आपण बघू. पण वामनानं जेव्हा सगळी भूमी व्यापून टाकली, 3 पाय जमीन मागितली, त्यावेळी बळीचा नाश झाला. त्यावेळीच ती रत्नमाला म्हणाली, ह्याला मला गळा दाबून मारावासा वाटतो. अगोदर काय म्हटली माहितीये काय, ह्याला मला दूध पाजावंसं वाटते, माझ्या पोटाला हा यावा, इतकं सुंदर रूपडा आहे. आणि त्यावेळी म्हटली, आणि ज्यावेळी आपल्या बाबाला मारला ना वामनानं, खाली घातला पाताळात, त्यावेळी म्हटली, ह्याला नरडं दाबून मारावासा वाटतो. दोन्ही गोष्टी आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवण्याची आहे. म्हणूनच ही रत्नमाला पुतना म्हणून कृष्ण अवतारामध्ये जन्माला आली. पुतना म्हणून म्हणजे पहिल्यांदा वाटली दूध पाजावं, नंतर कशासाठी आलती, गळा दाबून मारायसाठी आलती कृष्णाला. दोन्ही गोष्टी घडल्या. म्हणजे केलेलं मागचं कर्म आहे ना, विचार सुटत नाही ना. जसं आपण विचार करावा तसे जन्म प्राप्त होत असतात. म्हणून फार सुंदर विचार आपले असायला लागतात. म्हणून इथं रत्नमालेचा विचार आहे, तर वामनाचा पराक्रम पाहून त्याची हत्या करावीशी वाटले. दोन्ही मनोवृत्ती पुढे जन्मात आल्या. पुतना नावानं जन्माली, पण तिचा उद्धार केला का नाही भगवंताने. तुला आई पाहिजे होती ना, तू आई माझी झालीस, पण तू मला मारायची इच्छा केलीस म्हणून मी तुला संपवलं. पण उद्धार केला पुतनेचा, आई म्हणून उद्धार केलेला आहे. बघा, बळीराजानं दान मागण्यास सांगितलं आणि वामनानं दान दिलं. वामनानं पहिल्यांदा काय केलं बघा, बळीराजाची प्रशंसा केलेली आहे. काय तुझ्यासारखा राजा, दानशूर राजा, ही प्रशंसा मुद्दाम केलेली आहे ना वामनानं. आपला आजोबा किती श्रेष्ठ होते. बळीराजाचा आजोबा म्हणजे प्रल्हाद. प्रल्हाद जे आपण बघितले ना, हा बळीराजांचे आजोबा. कारण त्याचा बाप जो होता विरोचन, कुणाचा मुलगा, प्रल्हादाचा मुलगा विरोचन, आणि विरोचनचा मुलगा बळीराजा. बळीराजाचा बाप विरोचन, विरोचनाचा बाप प्रल्हाद, असा त्याच्या आहे. आणि प्रल्हादाचा बाप हिरण्यकशिपू, मगाची गोष्ट आपण बघितलेली आहे. फार उदार तुझा विरोचन बाप होता, तुझा आजोबा उदार भक्त होता. इंद्रानं आयुष्य मागितलं तरी तुझ्या बापानं विरोचनानं दिलं. किती तुझा बाप श्रेष्ठ होता, असं वामन सांगायला लागलाय. बळीराजा म्हटलं, तुम्हाला कसं माहिती हो, तुम्ही तरी आता 7 वर्षाचे आहात, आणि तुम्हाला हे कसं काय ठाऊक, आमच्या आजोबाने एवढी कीर्ती केली. नाही, मी ऐकले रे बाबा कुणाकडनं तरी, मला काय माहिती नाही. वामन अवतारामध्ये भगवान बोलतात, या कथा मी दुसऱ्याकडनं ऐकलेल्या आहेत, मला काही नको रे बाबा, मी ब्राह्मण छोटा, मी साधं राहणार, मला फक्त 3 पावलं जमीन दे, बाकी काय नाही. अहो 3 पावलं जमीन का, 3 गावं मागा माझ्याकडं, तुम्ही एवढे आलात मागा माझ्याकडं. 1 पाय मागितला, एका पायानं पृथ्वी व्यापली. एवढं प्रचंड रूप धारण केलं त्या बटूनं. एका पायानं पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पायानं स्वर्ग व्यापला. आता ठेवायला जागाच नाही पाय, कुठं ठेवू पाय, विचारायला लागलेत. शुक्राचार्य सावध करायला बळीराजाला, अरे आता दिलेलं वचन माग घे, तू संपणार. हे संपवायला आलेला साधा माणूस नाही, याला बट्टू समजू नकोस, साक्षात भगवान आलेत. बळीराजा हसला, माझी ताकद एवढी आहे म्हटला, साक्षात भगवानाला माझ्याकडे भिक्षा मागावी लागली ना, मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ झालो. आता कोण कुणाकडे भिक्षा मागायला लागले, एका भक्ताकडे देव भिक्षा मागायला म्हणला, मी भिक्षा देणार, मी नाश होऊ दे माझा, पण मी भिक्षा देणार त्यांना. मी माझ्या वचनापासून बाजूला येणार नाही, मी खोटं बोलणार नाही, खोटं पाडणार नाही. शुक्राचार्याने म्हटलं म्हणे, तो जो पाणी घ्यायला होता ना, संकल्प करण्यासाठी पाणी सोडायचं असतं, की मी माझं वचन मी पूर्ण करतोय म्हणून. जी झारी होती ना, त्या तोंडामध्ये म्हणे शुक्राचार्यांनी छोटं रूप घेऊन त्यात जाऊन बसले म्हणतात. आता जर म्हणतात बघा, एखाद्या कामात जर एखादा माणूस अडथळा करायला लागला की त्याला म्हणतात झारीतला शुक्राचार्य आला बघा. माणसाला काय म्हणतात, अडथळा करायला लागला, हे आलं बघा, आता हे झारीतला शुक्राचार्य काहीतरी विघ्न आणणार बघा कामात. तेव्हापासून ती मन पडलेली आहे. शुक्राचार्यांनी झारीत जाऊन बसले, वामनाने त्याला हिसकावून टाकलं. म्हणले नाही, मी वचनापासून परावर्त होणार नाही. अरे म्हणले, खोटं बोल, खोटं बोललं तरी धर्माला मान्य आहे. कधी कधी खोटं बोलायचं असतंय, भागवतानं सांगितलेलं आहे. खोटं बोला, कुणाचा विवाह जमत असेल ना, तर त्या ठिकाणी खोटं बोलायचं. कसं खोटं बोलायचं, झालाय ठरलाय नाही, आता असं म्हणू नये,
ती पोरगी केली जावय, तिचं काय गुण बघितलं असं तुम्हाला माहित नव्हतं, मला तरी विचारायचं होतं. आता लग्न ठरल्यावर असं बोलू नये. त्यावेळी काय म्हणावं, हाय चांगलं आहे, चांगलं आहे मुलगी, आमच्याच गलीतली आहे, पाहुण्यातली आहे, चांगली केली, बरं झालं. खोटं बोललं पाप नाही. काय सांगितलंय भागवत म्हणते बघा, खोटं बोला पाप नाही. पत्नीशी बोलताना खोटं बोला म्हणते हा भागवत. का? कारण त्या गुप्तता ठेवत नाहीत म्हणून. आता हे काय तसं एवढं लागू पडत नाही. ह्या पत्नी किंवा पतीनं सुद्धा त्या ठिकाणी गुप्तता पाळत नाहीत, म्हणून पत्नीशी खोटं बोलायला चालतंय असं म्हटलेलं आहे. जेव्हा एखाद्याचा प्राण संकटात असेल त्यावेळी जरूर खोटं बोला. एखादा साधू पुरुष तिथून गेलाय, निघालाय, आणि कोणतरी समजा चोर पाठी लागले, तर कुठं आहे रे तो गेलेला पुढचा, तर इकडे काय आला नाही बाबा, तिकडे कुठं गेलाय का बघा, खोटं बोलला. का? त्याला वाचवायसाठी. एखाद्याचं प्राण संकटात असेल तर खोटं बोला. किंवा गाय किंवा साधूंचं रक्षण करायचं असेल तर खोटं बोला. शुक्राचारी शिकवा लागल्यात बळीला, खोटं बोल, मी आता नाही करणार, मलाच ठार मारायला लागलाय तुम्ही, मी आता वचन मागे घेतलं नाही म्हटलं. एकदा दानाचा संकल्प केलाय ना, केलाय म्हणून 2 पावलांनी पृथ्वी ब्रह्मलोक व्यापला. दैत्य सगळे चिडले, सगळे दैत्य चिडले राक्षस, आणि त्या वामनाला मारायला निघाले, युद्ध करायला. बळीराजाने सगळ्यांना थांबवलं, युद्ध करू नका, मी वचन दिलेलं आहे, त्यामुळे मी त्या वचनाप्रमाणे मानणार आहे. गणेश पुराणामध्ये एक कथा येते, भागवतामध्ये दिलेली नाही का. बळी म्हणतो, मी इतकं पुण्य केलेलं होतं, निष्पाप होतो, तर भगवंताने मला का छळलं एवढं. तर त्यावेळी सांगितलेलं आहे, एक यज्ञ केलेला होता म्हणे, तो राजा होता, आणि त्यानं गणेशाची पूजा पहिल्यांदा करायला पाहिजे होती, ती पूजा त्यानं केली नाही, आणि विष्णूचीच पूजा पहिल्यांदा केली, म्हणून गणेश चिडले. आणि गणेश चिडल्यामुळं इथं प्रश्न पडला की गणपतीचं पूजन नाकारलं, फक्त विष्णूची पूजा करणार, त्याच्या डोळ्यात भेद आला, म्हणून बळीराजाच्या जन्मामध्ये त्याला छळणं वाट्याला आलं. बळीराजा म्हणते, मला का छळलं देवानं, का पातळात गाडलं, मी एवढा पुण्यवान होतो. तर त्याचं कारण मागच्या जन्मामध्ये आहे. बळीराजानं गणेश पूजन टाळलेलं होतं म्हणून भेददृष्टी ठेवली होती. विंध्यावली मात्र त्याची बायको म्हणाली, प्रभू तुम्ही महान आहात, मी आपली लीला आपण काय दान देणार तुम्हाला आम्ही. बळी म्हणाला, आता देवा माझं फक्त शरीर शिल्लक आहे, हेही तुमच्या चरणी अर्पण करतो. आता पाय ठेवायचा आहे ना, तर माझ्या डोक्यावर ठेवा. त्यावेळी म्हणे स्वर्गातून प्रल्हाद सुद्धा आले खाली, आजोबाजे होते बळीराजाचे, आणि त्यानं म्हणले, आता खरा माझा नातू तू शोभलास, कारण देवाला तू दान दिलंस. त्यामुळे त्याला प्रल्हादानं पण त्याची स्तुती केली आहे, नातवावर अनुग्रह केलेला आहे. तू सर्वस्वाचं ज्ञान दिलंस. वामन अवतारात भगवंत म्हणाले, तू मला सर्वस्व दिलंस, मी तुझा ऋणी झालो, आता काय पाहिजे ते माग. म्हणून त्याला पाताळातलं राज्य दिलंय. आणि पाताळातलं राज्य दिलं असताना सुद्धा कुठं ठेवलेलं आहे त्याला, जिथं भगवंत राहत होते ना, त्या भगवंताच्या बाजूला त्याला राहण्यासाठी जागा दिलेली आहे. म्हणजे ही दानशिरेच्या दारात सेवक म्हणून भगवंत राहिले. बळीराजाच्या राज्यामध्ये तिथं पहारेकरी म्हणून दारावर भगवंत राहिले. का? शब्द दिला होता ना त्याला, म्हणून भगवंत राहिले होते. भागवत आपल्याला सांगतं, आपल्याला आतमध्ये प्रवेश विकारानं करावा असं वाटत नसेल तर आपल्या इंद्रियांच्या ठिकाणी देवाला ठेवा, म्हणजे आत विकार शिरणार नाहीत. भगवंताला दारावर ठेवा, तोंडाच्या दारावर, नाकाच्या दारावर, कानाच्या दारावर, हातामध्ये भगवंताला ठेवा, म्हणजे आतमध्ये कोण घुसणार नाही. जसा वामन होता ना, रावणाला म्हणे भेटायला, कुणाला? बळीराजांना. आणि बळीराजांना भेटायला आला, रावणाकडे काय काम होतं, म्हणला युद्ध करणार मी बळीबरोबर. कुठल्याबरोबर युद्ध करणार? वामन जो पहारेकरी होता म्हणला, अगोदर माझ्याबरोबर युद्ध करणे, मग जात बळीराजाबरोबर युद्ध करायला. वामनानं धरलं, रावणाला दिलं फेकून, तो समुद्राच्या काठाला जाऊन पडला. कसं वर्णन केलंय बघा. पहारेकरी म्हणून आपल्या इंद्रियांच्या ठिकाणी देवच असावा, दुसऱ्याला कधी पहारेकरी करू नये. म्हणून दान घेतलं, ज्यावेळी एखादा दान घेतो त्यावेळी छोटा बनतो. मग कुणाचं घेऊ नये, दुसऱ्याला द्यायची वृत्ती असावी. देवानं घेतलं म्हणून त्याला पहारेकरी बनावं लागलं. दान घेतलेला जो असतो ना, तो छोटा होतो. म्हणून दुसऱ्याकडून न घेता कुणाची अपेक्षा ठेवायची नाही, दुसऱ्याला द्यायची वृत्ती करावी. घेतो तो बंधनात पडतो, देतो तो सुटतो, असं भागवत सांगतं. म्हणून लक्ष्मी नारदांना विचारलं, तर शेवटी वामन जाऊन गेले कुठं? वामनाच्या अवतारात होते, माझे पती गेले कुठे? नारदाला विचारायला हे लक्ष्मी. ते म्हणजे इथं नाहीत, पाताळात राज्य आहे ना बळीचं, तिथं पहारेकरी म्हणून बसलेत, तुला पाहिजे असेल तर जाऊन घेऊन ये जा. आणि लक्ष्मी गेली पाताळामध्ये, बळीच्या राज्यामध्ये.
आणि लक्ष्मीनं पुढे गेली पहिल्यांदा आणि बळीराजांना वंदन केलं आणि वंदन केऊन म्हणाली, तुम्हाला बहीण नाही. बळीराजांना बहीण नव्हती. मला भाऊ नाही, मी तुम्हाला भाऊ बांधलं, मी राखी बांधतो तुम्हाला. मग राखी बांधली, सगळी ओवाळणी झाली. आता बहीण म्हणलीस ना तू, काय मागायच ते माझ्याकडे माग. तुला जे आवडते, तुझ्यासाठी जे श्रेष्ठ आहे, तुझ्या गरजेचं आहे असं माग, असं तिने विनवणी केली. लक्ष्मी लगेच म्हणाली, काय मागू, माझे भगवंत तुम्ही पहारेकर म्हणून दारावर ठेवले सा, त्यांना तेवढं घेऊन जायला मी आलोय, त्यांना तेवढं द्या. बळीराजाने उदार अंतकरणानं भगवंतांची सुटका केली. आता राहू नका म्हणले, तुमचं तुम्ही लक्ष्मी मातेबरोबर जा. आणि त्यांचा उद्धार त्याच वेळी झालेला आहे. म्हणजे उद्धार नव्हे, त्याची सुटका भगवंताची त्यावेळी झालेली आहे. म्हणजे बळीराजाची एवढी महान भक्त होता की त्या भक्तासाठी भगवंत पहारेकरी बनले. वामन अवतार घेतला, त्याला नष्ट केलं. कुणासाठी वामन अवतार घेतला? देवांच्या रक्षणासाठी, भक्तांच्या रक्षणासाठी वामनांचा अवतार घेतला. आणि अशा रीतीनं हा 8वा स्कंद इथं संपतो बरं का, वामन अवताराच्या शेवटामध्ये. आणि 9व्या स्कंदाची सुरुवात होते. आता 9व्या स्कंदामध्ये 2 वंश आपण बघणार आहोत. एक सूर्यवंशी आणि दुसरा चंद्रवंश आहे. सूर्य हा बुद्धीचा स्वामी मानलेला आहे आणि चंद्र हा मनाचा स्वामी मानलेला आहे. सूर्य बुद्धीचा स्वामी म्हणजे सूर्यवंशामध्ये रामाचं चरित्र आपल्याला बघायला मिळतं आणि चंद्रवंशामध्ये यादव कुळाचं म्हणजे भगवान कृष्णाचं चरित्र आपल्याला बघायला मिळतं. ह्या रामाच्या लीला ज्या आहेत या सूर्यवंशामध्ये आपल्याला बघायला मिळतील. रामाच्या लीलेचं अनुकरण करावं, काल आपण चर्चा केली होती. आणि कृष्णाच्या लीलेचं चिंतन करावं. कृष्ण हे चिंतनासाठी आहेत आणि राम हे अनुकरणासाठी आहेत. कृष्णाचं अनुकरण कधी करू नये आणि रामाचं चिंतन करायची काही गरज नाही लीलांचं. रामचंद्रानं जे केलं ते करायचं आणि कृष्णानं जे सांगितलं ते करायचं. 2 गोष्टीतला फरक भागवत आपल्याला सांगतं. 9व्या स्कंदामध्ये त्याचं सुरू झालेलं आहे. आणि 9व्या स्कंदाच्या पहिल्यांदाच अंबरीशी राजाची कथा सुरुवात होते. अंबरीशी नावाचा मोठा राजा आहे, होऊन गेला. ही राजा असून सुद्धा एकादशीचं व्रत एकदम कडक करायचा. आज एकादशी आहे आणि बरोबर नियोजनबद्ध असतं. भागवत कथेचं नियोजनच असतं ते. ज्यावेळी बरोबर ज्यावेळी 9वी अष्टमीला जेव्हा भागवत चालू होतं त्यावेळी एकादशीला बरोबर 9वा स्कंद येतो. तसा आज 9वा स्कंद आला. आज एकादशी आहे ना, त्यामुळे 9वा स्कंद आला. एकादशीचं महत्त्व हे अंबरीशीच्या कथेमध्ये आपल्याला बघायला मिळतं. किती कडक एकादशी करायची असते ही अंबरीशाकडून आपल्याला समजायला मिळतं. हा राजा असताना सुद्धा भक्तिपूर्वक एकादशीचं व्रत करायचं, कारण एकादशी व्रत श्रेष्ठ दर्जाचं व्रत वैष्णवासाठी मानलेलं आहे. हे व्रत खरं 3 दिवसाचं असतं. आपली जी दशमी असते ना, दशमी सुद्धा एकच वेळी जेवावं आणि एकादशी दिवशी अन्नाचं दर्शन सुद्धा घ्यायचं नाही आणि द्वादशीला सुद्धा एकदा जेवायचं असतं. खऱ्या अर्थाने 3 दिवसाचं व्रत असतं, पण आपण पाळत नाही. बरेच वेळा आपण आणि वाईट वाटून घेतोय. आजच कसल्या पार्ट्या ठेवला सा, माझी एकादच माहीत नव्हती, मग आता जेव जा म्हणायला पाहिजे असल्याला. त्याला एकादशी दिवशी जेवायची इच्छा झाली, अहो आजच होय जिलेबी केली सा तुम्ही, आज माझी एकादशी, म्हणजे याला रडकुंडीला येतोय एकादशी माझी आहे. पुण्यवान भाग्यवान स्वतःला मानून घेत नाही. मी एकादशीचं व्रत करतो, पुण्यवानता वाटलं पाहिजे. बरीच माणसं तक्रार करतात, आजच केलं सवय बारसं घातलं सा, आमचं जेवायचं राहिलं आज, का एकादशी आहे, हे रडू पुटते. ही एकादशीचं व्रत आपण या अंबरीशाकडे सुचायला पाहिजे. एकादशी का म्हणायचं, कालच आपण म्हणलं 10 इंद्रिय आणि 11वं मन, ह्याला एकादश म्हणलेला आहे. ज्यांनी ही ताब्यात 11 ठेवलीत ना त्यांची एकादशी पूर्ण झाली. 10 इंद्रियांना ताब्यात ठेवायचं ही, आणि ही 10 इंद्रिय ज्यावेळी ताब्यात राहतील, मन ताब्यात राहील, त्यावेळी द्वादशीला उपवास सोडायचा असतो. अंबरीशनं विधीपूर्वक अनुष्ठान केलेलं होतं आणि सांगता करण्यासाठी यमुनाच्या काठ्यावर तो गेला. त्यात दुर्वास ऋषी त्याच वेळी आले. आता दुर्वास ऋषी आले, मग त्यांना आमंत्रण तरी द्यायला पाहिजे, म्हणून त्यांना आमंत्रण दिलं. आज प्रसादाला आमच्याकडे तुम्ही या हो, कारण ऋषी मुनी आहेत, मग माझं माध्यान करबा आटपतो आणि तुम्ही प्रसादाला येतो असं दुर्वास म्हणले. मी अजून स्नानाला जायचं आहे. हजारो ऋषी त्यांच्या पाठोपाठ अनुयायी होते, ते सगळी जण जेवायला येणार होती. या म्हणले सगळे, आज द्वादशीचं पारणं आहे, त्यासाठी आम्ही जेवण घातलेलं आहे, सगळेजण या. ते दुर्वास ऋषी जे गेले आंघोळीला ते परतच येणार, कारण काय त्यांनाच पाठवलं होतं, अंबरीशीचा व्रत आता पाळायला पाहिजे. पण या अंबरीशाचं रक्षण करायला देव होते ना, त्याचं व्रत कसं वाया जाईल. एवढं एकादशीचं व्रत केलं होतं आणि विष्णू त्याची पाठराखण करणार नाहीत काय. दुर्वास ऋषी गेले आणि आलेच नाहीत.
माध्यानाच्या नंतर हा उपवास सोडायचा नसतो. माध्यानपूर्वी एकादशी सोडायची असते, लक्षात ठेवायचं. नाहीतर त्या व्रताचं फळ मिळत नाही म्हणून सांगितलेलं आहे. 12 साडेबारा नंतर हे व्रत सोडायचं नाही. 12 साडेबाराच्या आत द्वादशीला आपण जेवलो पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बरेच वेळा दुसऱ्या दिवशी काहींचा उपवास येतोय बघा. काय आलं, माझा सोमवारच आला हो, मग आता कशाला. नाही, त्या ठिकाणी मान्यता दिली आहे शास्त्रानं, उपवास सोडावा लागतो. नंतर जेवायचं नाही, परत परत उपवास तो करायचा. आजचा गुरुवार होता ना, करा कंटिन्यू. पण त्या दिवशी उपवास सोडून काहीतरी पारणं घ्यावं लागतं, थोडंसं तरी पाणी प्राशन करावं लागतं. तसं काय झालं, गेले ते आलेच नाही. माध्यान उलटून गेले. अंबरीशी म्हटलं आता माझ्या व्रताचं फळ वाया जाणार आहे, म्हणून म्हटलं पाणी तरी पिऊया. ब्राह्मणांना विचारलं काय करू, आता पाणी फक्त घ्या, जेवायचं राहू दे. आता हे पाणी पिलेलं मात्र त्या दुर्वास ऋषींना समजलं आणि म्हणले मला जेवायला सांगतोस आणि माझ्या अगोदर जेवण घेतोस. अरे म्हणजे आम्ही जेवण घेतलं नाही, फक्त फक्त पाणी जलप्राशन केलंय आम्ही. जलप्राशन म्हणजे जेवणच आहे म्हणले, तू माझा अपमान केलास. दुर्वास ऋषी क्रोधित झाले आणि डोक्यावरल्या केसातून एक कृत्या बाहेर काढली त्यांनी. कृत्या म्हणजे राक्षसीन. एक केस उपटला, त्यातून राक्षसीन बाहेर पडली आणि ती राक्षसीन काय झाली, अंबरीशीच्या पाठी लावली, जाण त्याला संपवला. जेव्हा ती कृत्या बाहेर पडली आणि अंबरीशीच्या पाठीमागे लागली, त्यावेळी भगवान विष्णूने आपलं सुदर्शन चक्र त्या कृत्याच्या पाठीमागे लावलं, राक्षसीच्या पाठीमागे. आणि ते कृत्याच्या पाठीमागे लागल्यावर हे चक्र नंतर त्या कृत्याला सोडलं आणि दुर्वासाच्या पाठीमागे लावलं. दुर्वास पळत पळत धावत तिन्ही लोकात पळायला लागलेत आणि ते सुदर्शन चक्र काय पाठ सोडणं झालं. शेवटी भगवान विष्णूंना शरण आले दुर्वास आणि म्हणले या चक्रापासून माझं रक्षण करा. मी म्हणले रक्षण करणार कोण, हे चक्र माझ्या भक्तासाठी लागलेलं आहे. तुला पाया पडायचं असेल तर अंबरीशीच्या पाया पड जा, तोच तुझं रक्षण करेल. शेवटी दुर्वास आले आणि ते शांत करायसाठी अंबरीशीला गयावया केल्या आणि मग त्यांना अंबरीशीची माफी मागितली. दुर्वासाला जेवायला घातलं आणि मग राजवात राहून सुद्धा आपण विचार करतो या अंबरीशाने संन्यासी जीवन जगलेलं आहे. ही अंबरीशीची कथा किती उद्बोधक आहे बघा. आणि त्यानंतर रघुवंश सुरू झाला. रघुवंश म्हणजे आता आपण सूर्यवंशी जो म्हणतो, रामाचा जो वंश आहे त्याला रघुवंश म्हणतात. रघुपती राघव राजाराम ही जी भजन आपण म्हणतो, ते रघुपती शब्द जो आहे तो रामाला वापरलेला, कारण तो रघुवंशामध्ये जन्माला आला. मनूच्या कुळात हा राजा दिलीप म्हणून जन्माला आला. दिलीपाचा पुत्र भगीरथ ज्यानं गंगेला आणली खाली, असा गंगेला तप केली, गंगेला प्रसन्न केलं. गंगा आली धावत पृथ्वीवरती. आता पृथ्वीवर आली तर मला राहू कुठं म्हटली, राहायला मला जागायला पाहिजे. मग आता कुठं राहायला म्हणून शंकराने तिला जटेवर धारण केलं म्हणतात. आणि मग तिला हळूहळू सोडली. आणि आता आपण गंगा नदी जी बघतो ती गंगा नदी तशी आहे. पण पहिल्यांदा भगवंतानी शंकराने तिला धारण केली, नाही तर तिचं सामर्थ्य एवढं होतं पृथ्वीचा कलेलोट झाला असता. भगीरथला ते कळलं नव्हतं. म्हणून प्रयत्न कुणासारखं करावं, भगीरथ प्रयत्न. आता आपल्याकडे म्हण आहे बघा, काय त्यानं भगीरथ प्रयत्न केले बघा म्हणून त्याला यश आलं. भगीरथ प्रयत्न म्हणजे भगीरथानं एवढी तपस्या केली होती की गंगेला पृथ्वीवर यावं लागलं. पण पृथ्वीवर येताना गंगा म्हणाली माझं जोर प्रभाव सांभाळता येणार नाही पृथ्वीला, मी कुठं राहू. म्हणून भगवान शंकर म्हणले माझ्या जटेत बस काही दिवस, म्हणून तिथं ठेवलेली आहे तिला, तिथं ठेवलेली आहे. आणि म्हणून जटेवर धारण केलं. याच वंशामध्ये रघुवंशामध्ये खट्टवांग नावाचा राजा होऊन गेला. खट्टवांगाशी आयुष्य केवढं नाथांच्या हरिपाठामध्ये वर्णन आहे बघा. 3 घटकाचं आयुष्य उरलेलं होतं. हा खट्टवांग राजा देवांना सुद्धा युद्धात मदत करत होता. एकदा म्हणला किती वर्ष यांना मदत करायची, माझं आयुष्य तरी केवढं आहे बघूया, मुक्तीपणा प्राप्त व्हायची आहे. म्हणून बृहस्पतीने विचारा गेले माझं आयुष्य केवढं आहे. खट्टवांग राजाला सांगितलं 3 घटकाचं आयुष्य आहे, म्हणजे 2-3 तासाचं आयुष्य आहे तुझं. तेवढ्या काळात त्यानं साधना करून मोक्ष प्राप्त करून घेतला. हे खट्टवांग राजाचं उदाहरण रघुवंश कुळातलं आहे. आत्मकल्याण करून घेतलं आणि याच वंशात रघुराजा झाला. तो उदार होता, त्यामुळंच या वंशाला रघुवंश हे नाव पडलेलं आहे. आणि याच रघुच्या कुळात अज, आणि अज नंतर त्याच आजेचा पुत्र दशरथ. हा दशरथ जन्माला आला. ह्या दशरथाच्या राजाची सुद्धा पूर्वजन्मामध्ये तो ब्राह्मण होता. दशरथ राजा जो आहे पूर्वजन्मामध्ये ब्राह्मण होता. रोज मंदिरात जायचा आणि मंदिरात भगवंताला तुळशी दळ व्हायचा. एके दिवशी असाच मंदिरात गेला आणि तिला रडण्याचा आवाज, एका स्त्रीचा आवाज यायला लागला. कोणतरी रडायला लागले.
आणि त्यानं लक्षपूर्वक बघितलं, ते पिशाच्य होतं, भूत होतं बाईच्या रूपातलं. पिशाच्य होणे, मी पूर्वीच्या जन्मामध्ये ते पिशाच्य म्हणालं, मी पतीला फार त्रास देत होतो म्हणून मला भूताच्या योनीमध्ये मला जन्म मिळालेला आहे. आता बायकांनी लक्षात ठेवण्यासारखं भागवतातला आहे. नवऱ्याने त्रास दिला की भूताच्या जन्माला जाते, असं वर्णन आहे. आता ते भागवतातलं वर्णन आहे. आता कोण मानतात नाही म्हणतात, हा भाग नंतरचा आहे. पण ती योनीत होतं. ते म्हटलं ब्राह्मणानं ते तुळशीदल काय केलं माहिती आहे काय? दशरथाचा पूर्वजन्म जो ब्राह्मण होता त्याने ते तुळशीदल विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला, तुळशीदल वाहिलं आणि आपलं सगळं पुण्य वाहिलं आणि त्या पिशाच्या योनीतनं त्या बाईला वाचवलीनी सोडवलं. भगवंत प्रसन्न झाले. आता म्हणले तुझ्या पोटात मी जन्म घेईन. विष्णू म्हणले, कुणाला म्हणाले? ब्राह्मणाला म्हणले तुझ्या पोटात मी जन्म घेईन, म्हणजे रामाच्या रूपामध्ये जन्म घेईन आणि पिशाची योनीतली जी आहे ना ही कौशल्या म्हणून तुझी पत्नी होईल. कोण? कौशल्या. जिला पिशाची योनीतून सोडवली ना तिला कौशल्या म्हणून होईल. तेव्हा तो ब्राह्मणच नंतर दशरथ झाला. त्याच्या 3 राण्या, आपल्याला बराचसा हा प्रसंग माहिती आहे बघा. पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला, अग्निदेव प्रसन्न झाले, अग्निदेवाने प्रसाद दिला. तो अर्धा वाटा पहिली पत्नी म्हणून कौशल्याला आणि अर्धा वाटा दुसऱ्या दोघींना दिला. ज्या कोण होत्या त्या दोघींना, म्हणजे कैकीने आणि सुमित्रा होत्या, त्या दोघीने दिला. कैकी भांडखोरच मुळची होती, म्हणली पहिल्यांदा कौशल्याला दिला होय, मला प्रसादच नको. दिला फेकून दारात फेकून दिल्यावर एक घार आली होती. तिनं तो प्रसाद पकडला आणि घेऊन गेली. घेऊन जाता 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 त्या पर्वतावर पडलं आणि ती अंजनी माता तिकडे तप करत होती. तिच्याच पदरात तो प्रसाद पडला. आणि म्हणून हनुमंताचा जन्म अंजनी पुत्र पवन सुत हनुमान की जय. हे हनुमंत तिथं जन्माला. आणि कसा प्रसंग वापरलाय बघा. आणि कौशल्याने शेवटी काय केलं माहिती आहे, आपल्या वाटणीचा प्रसाद मग दोघींना थोडा थोडा आणि दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं गर्भात रामाचा प्रवेश झाला. सगळीकडं अयोध्यामध्ये शुभ शकून घडा लागले दशरथाच्या राज्यामध्ये. कारण देव जन्माला येणार होते ना. आणि असं चैत्र महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये नवमी होती आणि नवमीच्या दुपारी भगवंत प्रकट झाले. राम दुपारी जन्मले, कृष्ण रात्री जन्मले. विचार करण्यासारखी बाब आहे. कारण देव गंधर्व सुद्धा पुष्पवृष्टी करायला लागले. सूर्याची गती थांबली. सूर्य म्हणला जरा बघतो तरी भगवंताना, पुढेच सरके ना. सगळी सृष्टीची गती थांबली. दर्शनासाठी देव चंद्र कोण थांबला? सूर्य थांबला. चंद्र रामाला म्हणाला, विनंती करायला, अहो सूर्याला पुढे सरका की. काय करायचं, तो मला दर्शन देऊ देत नाही. कोण? सूर्य. चंद्र म्हणायला लागलाय रामाला, तुमचं दर्शन मला पाळण्यात घ्यायचं आहे, पण हा सूर्य अडवायला लागलाय, त्याला जरा बाजूला करा. त्यावेळी भगवंत म्हणाले, काळजी करू नकोस, मी तुझं नाव धारण करेन आणि कृष्ण अवतारात रात्रीचा जन्माला येईन. कारण चंद्र रात्रीचा असतोय ना, म्हणून रात्रीचा जन्माला तर चंद्राला दर्शन होणार ना. म्हणून अष्टमीच्या रात्री भगवंतांनी चंद्राला पहिल्यांदा दर्शन दिलं. म्हणून त्यांनी मी म्हणले तुला दर्शन तरी देईनच, पण या जन्मामध्ये तुझं नाव पण धारण करेन. म्हणून रामचंद्र हे नाव प्राप्त झालं. चंद्रानं विनंती केली म्हणून. सूर्यकुळात जन्माला आले, सूर्य दर्शनासाठी थांबला. चंद्राला दर्शन पाहिजे होतं म्हणून चंद्राने विनंती केली. म्हणून दुसऱ्या अवतारामध्ये भगवंताने ते फेड केळून टाकली उपकाराची. आणि आपलं नाव प्रभू रामचंद्र यांचं जीवन किती अनुकरणीय आहे आपल्याला माहिती आहे. याचं अनुकरण हे फार होतं. अनुकरणीय आज्ञाधारक मुलगा असं त्याचं वर्णन करतात. आई वडिलांना मानणारा मुलगा. एका वडिलांच्या प्रतिज्ञेसाठी जो वर होता, कैकेयीला दिलेला होता दशरथाने, तो वर तिने त्याच वेळी मागितला आणि त्यावेळी वनवास पत्करावा लागला. राज्य सोडून तरुण वयामध्ये अरण्यात जावं लागलं बायकोला घेऊन. नवीन लग्न झालेल्या पोरगीला, त्या बायकोला, नवरीला घेऊन जंगलात जावं लागलं. कुणासाठी? आई वडिलांच्यासाठी. म्हणजे दशरथांचं पांग फेडलं. आई वडिलांना नमस्कार करा म्हणते भागवत. जर आपल्याला खरंच पुण्याची प्राप्ती व्हायची असेल तर रोज प्रत्येक पुत्रानं आपल्या आईवडिलांना नमस्कार करावा. आपण आता आईवडिलांच्या फोटोला नमस्कार करतो, पण जिवंत असताना त्यांना आपण नमस्कार केला होता का? आता फोटोला नुसता नमस्कार करण्यात काही अर्थ नाही. अगोदर आईबरोबर वडिलांच्या बरोबर भांडायचं आणि नंतर फोटो पुजायचे आणि त्यांना नमस्कार करायचा. अशा फोटोच्या पूजनामुळे एक भांडण मी बघितलंय. सून काय करायची माहिती आहे, तिच्याही बाबाचा फोटो घरात लावला होता तिनं, सुननं, मेलेल्या बाबाचा. आणि ह्याच्या सासऱ्याच्या आईचा फोटो तिथंच होता.
सासऱ्याच्या आणि सुनेच्या बाबाचा फोटोही तिथंच होता. सासऱ्याच्या आईचा फोटो आणि सुनेच्या बाबाचा फोटो. सून रोज पूजा करायची आणि आपल्याच बाबाच्या फोटोला फुलं घालायची. हा खवळायचा आणि खवळून म्हणायचा. त्यातून भांडण झालं आणि घरातून सुनेला आणि पोरग्याला बाहेर काढलं. तो पोरगा माझा दोस्त मला सांगत होता भांडण का झालं म्हणून. हा भांडण बघा गमतीचं कसं आहे. हे फोटोच्या पूजेवरून त्याच्यापेक्षा जिवंत असताना पूजा केलेली बरी आई वडिलांची. हा राम होता ना आज्ञाधारक होता, आई बापांना देव म्हणणारा होता, मर्यादेत राहून केलेला ग्रस्त असून कसं राजा आपल्या संन्यासाचं प्रभाव होतं. एक बाणी एक पत्नी व्रत स्वीकारणारा होता. कधीही वचन त्यांनी टाळलेलं नाही. सगळ्यात श्रेष्ठ आदर्श बंधू प्रेम कुणाचं असेल तर प्रभू रामचंद्रांचा आहे. सगळ्यात श्रेष्ठ पिता, सगळ्यात श्रेष्ठ बंधू, सगळ्यात श्रेष्ठ पती, सगळ्यात श्रेष्ठ मुलगा, असं सगळ्याला सगळं रामाकडे बघावं लागतं. जरा कुणाला बघायचं असेल चांगला पुत्र व्हावा रामाकडे पाहावं, चांगला पती व्हायचं असेल रामाचं अनुकरण करावं, चांगला भाऊ बनायचा असेल रामाला विचारावं चांगला भाऊ कसा असतो. किती रामाकडे बघण्यासारखं आहे बघा. वशिष्ठाकडे हे गेले आणि सर्व भावांनी विद्यार्जन सुद्धा केलेलं आहे. विद्या घेतली. देवसूर्य जन्माला आले असते ना तर त्यांनी गुरु केलेत. हा गुरूंचं महत्त्व लक्षात ठेवायचं. जर देवांना गुरु करावा लागतो अवतारात तर माणसाने गुरु करू नये काय हो. बरीचशी म्हणतात कशाला गुरु करायला पाहिजे, आम्ही आपलं देवाला जातोयच की, तीर्थयात्रा करतोय, नारळ वाढवतोय, ग्रंथ पण वाचतोय, गुरु कशाला पाहिजे. पण हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. वशिष्ठांचा उपदेश आहे जो रामाना केला तो योग वशिष्ठ नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. योग वशिष्ठ ग्रंथ जो आहे ना ज्यामध्ये रामाना वशिष्ठांनी त्यांच्या गुरूंनी केलेला उपदेश आहे की वैराग्य कसं असतं, वस्तू त्यागापेक्षा विकारांचा त्याग हा श्रेष्ठ आहे असा उपदेश. साधू जीवन जगणं आणि साधेपणानं सांभाळणं ही फार श्रेष्ठ दर्जाची गोष्ट आहे असं ते सांगतात. यावेळीच विश्वामित्र अयोध्यामध्ये आले आणि म्हणले तुमचे 2 भाऊ आहेत ना आता विद्या त्यांनी झालेली आहे, त्यांना शस्त्रविद्या येते, आमचं यज्ञ सगळे राक्षस विध्वंस करायला लागलेत आणि हे सगळे धनुर्धर आहेत तुमचे 2 पुत्र राम आणि लक्ष्मण. या दोघांना माझ्या यज्ञाच्या रक्षणासाठी मी घेऊन जाणार आहे, तुम्ही मला द्या. दशरथ म्हणले नाही माझी छोटी बाळं काय राक्षसांच्या तावडीत देऊ काय असं विश्वामित्राला म्हणाले. पण वशिष्ठांना म्हणले द्या पाठवून. कारण वशिष्ठांना त्यांचं पुढचं माहीत होतं. ज्यावेळी जंगलात जाणार होते त्याच वेळी जनकाची कन्या जी सीता होती तिचं स्वयंवर होणार होतं हे वशिष्ठांना अगोदर कळलेलं होतं. आत्ता नाही पाठवला तर सीतेबरोबर लग्न कसं होईल. यासाठी वशिष्ठ म्हणले दशरथाला म्हणले नाही पाठवतो. आणि ते कुलगुरू होते वशिष्ठ, त्यामुळे दशरथाने त्यांचं ऐकलं आणि रामाला आणि लक्ष्मणाला विश्वामित्रांच्या बरोबर पाठवलं. विश्वामित्र क्षत्रिय राजे होते आणि ऋषी पण होते. नंतरच्या यज्ञाचे रक्षण करण्यासाठी राक्षसांना पळवून लावण्यासाठी हे गेलेले आहेत. श्रीरामाच्या दर्शनानं म्हणे जो मारीच राक्षसाचा स्वभाव सुद्धा बदललेला होता म्हणतात. म्हणजे दर्शनानं चित्तशुद्धी होते असा वर्णन केलेलं आहे. म्हणून रावणाला सुद्धा श्रीरामाची भक्ती वैरभावातून करावी लागली. एवढं रामाचं चरित्र आहे. विश्वामित्रासारखं आपण पूजापाठ करताना आपण इंद्रियांनी त्रास देऊ नये म्हणून प्रभूला रक्षणासाठी बोलवलं पाहिजे. विश्वामित्राने कसं प्रभूला बोलवलं तसं आपण सुद्धा मी पूजेला बसलो तर माझी पूजेत काहीतरी विकार येऊ नयेत म्हणून देवाला बोलवावं. देवा मी नामाला बसलोय आता कुठलं तरी प्रपंचाचं माझ्या डोक्यात भरवू नकोस. ते कसे म्हणायचे यज्ञ करायला लागले राक्षस येतील म्हणून रामाला बसवलं ना तिथं तसं म्हणावं भगवंताला ये मी आता देवघरात गेलो पूजा करायला लागलोय आता कोणतरी याय नको. त्याच वेळी पाहुणा टपकतोय, त्याच वेळी फोन येतोय म्हणून अगोदर पूजा करताना म्हणायचं देवा माझ्या पूजेत एवढी काही विघ्न आणू नकोस. मी अर्धा तास किंवा 15-20 मिनिटं किंवा तासभर पूजा करणार आहे, मी नाम घेणार आहे, नामात काय एवढं विघ्न आणू नको असं म्हणावं. जसं विश्वामित्रानं यांना बोलवलं ना विश्वामित्राने प्रभू रामचंद्राला तसंच. आणि त्याच काळामध्ये जनकाची राजधानी जवळच होती आणि जनक राजानं आमंत्रण केलं सगळ्या राजांना की सीतेचं स्वयंवर मांडलेलं आहे कुणी यावं. सीतेचा लहानपणीचा धनुष्य आहे जो परशुरामाने दिलेला होता धनुष्य तो जो उचलेल आणि त्या धनुष्याला जो प्रत्यंचा लावेल बाण लावेल त्याच्याशी सीता विवाह करणार आहे असं त्यांनी ठणकावून सांगितलं. सगळे राजपुत्र आलेले आहेत आणि याच ठिकाणी अहिल्याचा सुद्धा उद्धार आहे. आपण हे सीतेचं संयमवर
आणि अहिल्याचा उद्धाराचं जे चरित्र आहे ते पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. आजची वेळ संपलेली आहे. कथा इथं आपण आता थांबवावी लागते. ही आजची कथा, आजचे दोन्हीही भाग मी सद्गुरूंच्या चरणी, भगवान व्यासांच्या चरणी, भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करतो आणि आजच्या कथेला विराम घेतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ओम